स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गेटिंग ऑर्गॅझम्स. सो दॅट इज द रेड फ्लॅग देअर अँड देअर इटसेल्फ. कोण म्हणतो वल्वाला वनवा आणि पेनिसला पेनिस? नवऱ्याने पेनिट्रेशन केलंच नव्हतं 4 वर्षात, कारण त्याला कुठल्या होलमध्ये पेनिट्रेट करायचंय हेच माहिती नव्हतं. आजच्या जनरेशनला तर मी म्हणून अजून त्रास आहे. वाईट पण वाटतं, वियर्ड पण वाटतं आणि एज्युकेशनची किती कमी आहे हे पण वाटतं. माझ्या शरीराला कोणीतरी सतत हात लावतंय, माझ्या शरीराच्या आत जात आहे, मला ते बिलकुल नाही आवडत आहे. पण माझ्या मते वल्वासारखं ब्युटिफुल ऑर्गन कुठलं नाही. आमचा नवरा आपल्या मुठीत पाहिजे हा ध्येय असतो. बरोबर. ह्या ध्येयपोटी कसं सेक्स करणार सांग? मॅरेज म्हणजे सेक्स करायचं सर्टिफिकेट असं झालेलं आहे. हे माझ्याशिवाय दुसरं कोणी चांगलं करूच नाही शकत आणि मी नाही केलं तर मार्केटमध्ये खूप फेक माणसं बसलेली आहेत करायला. बोर होते, हे नॅचरल आहे. मला बोर झालंय बाबा, आपल्याला काहीतरी वेगळं करणं आहे. आणि वेगळं करणं म्हणजे डायरेक्ट जाऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचंय का? आणि डिमांडिंग हा शब्दच रॉंग आहे ना. जी स्पॉट इज नॉट अ स्पॉट, इज नॉट अ मिथ, असं काही नसतंच मुळात. नमस्कार, मी डॉक्टर सबिया अँड यू आर वॉचिंग मॅड स्पिरिट टॉक्स. सेक्स किती नेहमीचा बोलला जाणारा, मात्र तरी सुद्धा ओपनली बोलताना थोडासा आपल्याला लाज आणणारा विषय, बरोबर आहे ना? याच विषयावरती बोलण्यासाठी आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सेक्स अँड रिलेशनशिप कोच डॉक्टर सबिहा यांना मी इन्व्हाइट केले. आणि तर मंडळी, या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारूयात, चर्चा करूयात सेक्स बद्दल डॉक्टर सबिहा यांच्यासोबत. नमस्कार, मी माधव पाटणकर आणि तुम्ही पाहताय मॅड स्पिरिट टॉक्स. कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? प्रेमात पडल्यावर सगळं सगळं छान वाटतं. पॅशनच्या प्रेमात आहे, माणसाच्या पण प्रेमात आहे. पण हे करण्यासाठी पॅशनचं प्रेम जास्त पाहिजे, खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आणि हा कॉन्फिडन्स पाहिजे की हे माझ्याशिवाय दुसरं कोणी चांगलं करूच नाही शकत आणि मी नाही केलं तर मार्केटमध्ये खूप फेक माणसं बसलेली आहेत करायला. आय एम गोना रॉक इट. आय एम गोइंग टू रॉक इट. आय एम मेड फॉर इट. ओके. फेक माणसं म्हणजे काय असतो? फेक माणसं बिकॉज पीपल नॉट क्वालिफाईड फॉर इट, पीपल नॉट नोईंग द प्रॉपर नॉलेज अबाउट इट. ते फक्त त्या विषयावर आजकाल इन्फ्लुएन्सरचा ट्रेंड आहे ना, आणि मनी आणि सेक्स हे सगळ्यात जास्त विकतं किंवा त्याला रीच आहे. मग कुणी येऊन बोलतं रे, कुणी येऊन काही बोलतं. आणि देन तुम्ही काय कॉन्टेंट कन्झ्युम करताय हे तुमच्या बेडरूम मध्ये दिसतं. सो यू बी माइंडफुल की तुम्ही कुठलं कॉन्टेंट कन्झ्युम करता. मग देर आर फ्यू पीपल लाईक अस फॉर क्वालिफाईड. 5 वर्ष मेडिकल केलं यार. 5 वर्ष मेडिकल करणं चेष्टा नसतं. आणि त्याच्यानंतर 5-6 वर्ष आम्ही आमच्या बाकी सर्टिफिकेशन साठी केलेलं आहे. दे आर व्हेरी व्हॅलिड, ऑथेंटिक, सुपर कॉस्टली सर्टिफिकेशन आहेत ते. ओके. मग यू एंटर दिस फील्ड ना. सो इट मीन्स अ लॉट. इट मीन्स अ लॉट. प्रॉपर एज्युकेशन आहे, सो पीपल कॅन ट्रस्ट इट. 100%. त्यामुळे तर बेडरूम स्टोरी कोणीतरी माझ्यासोबत झूम वर किंवा डायनिंग टेबलवर बोलतंय ना, मग ते केवढं प्रायव्हेट असतं ते, तेवढं त्याला माझ्यासमोर उघडं नागडं होऊन बोलायचं असतं. आणि मग तो विश्वास लागतो त्यांना की नाही बाबा, इथं कोणी जज नाही करणार आहे. हा विश्वास तर मॅडम कधी कधी पार्टनर सोबत पण येत नाही येत. आय गेट कपल्स काय येतात माहितीये की मॅडम आम्हाला ना तुमच्या समोर बसून बोलायचंय. ओके. आणि त्यांना सेशनची गरज नसते. आणि मी काही पॅकेजेस नाही सेल करत. म्हणजे एक सेशन मॅटर समजून झालाय ना, आता पुढच्या वेळी तुम्ही आपसात बोला. मग त्या आपसात बोलायला ते सेशन मध्ये येतात. मेडिएटर कोणतरी हवा. ओके. आणि मग ते कम्फर्टेबली बोलतात. त्यांची सेक्स लँग्वेज पण वेगळी असेल ना? खूपच वेगळी. लँग्वेजच माहित नसते, शब्द माहित नसतात. आपण सेक्सवाले सगळे शब्द अभी बोलना नहीं चाहिए लेकिन किधर यूज करते? फक्त शिवीगाळी देताना. बरोबर. बाकी कुठे यूज करतो? कोण म्हणतो वल्वाला वनवा आणि पेनिसला पेनिस? कोणी नाही म्हणत. कोणी नाही. क्लिटोरिस हा उच्चार कुठे होत असेल कोणाच्या घरात? नाही, फार रेअरली. कुठेतरी आर्टिकल बायसेप तुम बॉयज बी किती असतं इथं राहते. आणि तुम्हाला पण बाबूरावच्या लेन्थ साईज विथचीच पडलेली असते. बरोबर. पण तरी पण ते शिवीगाळीतच आहे. शू ना नका बोलू त्याच्यावर असं आहे. पण माझ्या मते वल्वासारखं ब्युटिफुल ऑर्गन कुठलं नाही. म्हणजे इफ मला जर असा, मी काही नाही मानत पुनर्जन्मात, पण जर 100 वेळा पण जन्म झाला तर आय वुड लाईक टू बी वल्वा होणार. कारण जी मजा त्या ऑर्गनला म्हणजे खुदाने कुछ तो भी रखा है उधर. कारण अख्खं बाळ येतं ना तिथून. बरोबर. जीव येतं आणि तिथून जे प्रेम फील होतं ना, ते असं भारी असतं खूप.
आपल्याकडे आता ऑफ टॉपिक प्रश्न आहे, पण योनी पूजा व्हायची, काय करायचं योनी पूजेमध्ये? आय हॅव नो आयडिया, म्हणजे नक्की त्याच्यामध्ये काय करतात, पण तेवढं ते म्हणजे ते तेवढं होली प्लेस आहे हो ना, तुम्हाला जीव मिळाला ना तिथून, बरोबर, आणि प्रेम करताना तुम्ही तिथूनच आत चालला ना, बरोबर. आणि लेडीला मेन्स्ट्रुएशन येणं तिथून नाही आलं तर किती प्रॉब्लेम्स होतात बाईला. जर तिला मेनार्की टू मेनोपॉज, तिला पिरियड्स बरोबर येत आहेत तर ते तिथून येत आहेत. सो शी इज ब्लेस्ड टू हॅव दॅट. शी इज ब्लेस्ड. ते असणं किती छान आहे, आणि ते इतकं सुंदर असतं. म्हणजे बॉईज अनफॉर्च्युनेटली फोकस ऑन द अपर लिप्स. खालचे लिप्स पण गोड असतात, खूप गोड असतात, पण दे आर हँडल विथ केअर, असं येतं. सो या, आय लव्ह ऑल दिस, म्हणून हा कॉन्फिडन्स. आणि बोललं पाहिजे ना रे माधव, ह्याच्यावर बोललं पाहिजे की नाही? खरंच बोललं पाहिजे, कारण मी ज्यावेळी ह्याच्याबद्दल हा विषय घ्यायचा आहे मला, तर बोलायचं कोणाशी, ही बरोबर व्यक्तीच मला सापडत नव्हती. म्हणजे तुम्ही सोडून आणखीन कोणाशी बोलू मी, की माझे टॉपिक्स बरोबर आहेत का, माझे प्रश्न बरोबर आहेत का, माझ्या डोक्यात जे कन्फ्युजन आहेत तर तिथं मी बरोबर विचारतोय का, हा तरी एक कॉन्फिडन्स हवा होता. आणि आउट ऑफ नोवेअर मला एका ताईचा फोन आला की अरे काय चाललंय तुझं, कसं आहेस तू, आणि आपला फोन व्हायच्या जस्ट आधी मी त्यांच्याशी बोललो, आणि मग मला कॉन्फिडन्स आला की आय एम ऑन द राईट पाथ, की बरोबर आहे सगळं आणि ह्याच्या बरोबर जाऊ शकतोय. पण बाकी कुणाशी बोलणार, हाच मुद्दा आहे. बाकी कुणाशी सोड, ज्या पार्टनर सोबत आपण सेक्स करतो बरोबर, त्याच्या सोबत नाही बोलू शकत. पण ह्याच्यामध्ये म्हणजे आता काही वेळेला माझ्या मित्रांचे अनुभव आहेत, काही जवळच्या लोकांचे अनुभव, आणि ह्या गोष्टी मुलांमध्ये तर जास्त शेअर होतात, नाही असं नाही. तर त्याच्यामध्ये असं होतं की अरे मी बोलू का नको, कारण मी बोललो तर मी डिमांडिंग वाटतोय. हो, खूप वाटतं. आणि हे जेव्हा एका मेलला वाटत असेल तर इमॅजिन वल्वा ओनरला काय वाटत असेल. एक्झॅक्टली. बिकॉज आता ह्या आपल्या ह्या 2-3 पॉडकास्ट नंतर मला 63 वर्षाच्या लेडीचा कॉल आलेला आहे, आणि तिनं माझा कुठला तरी जुना नंबर कुठून सोशल मीडियावरनं काढला, अँड शी कॉल्ड मी टेलिंग की मी खूप मेहनत करून कष्ट करून हा कॉल केलाय. म्हटलं बोला मॅम तुम्ही. म्हणजे मी 63 वर्षाची आहे, माझे मिस्टर 66 वर्षाचे आहेत, आणि आम्हाला आमचं सेक्शुअल नातं परत एकदा फ्लरिश करायचं आहे, आणि तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही हे करू शकतो. क्या बात आहे. मग आता मला सांग, मग नात्याचं, वयाचं किंवा जेंडरचं त्याला काही मर्यादा नाहीये ना. बरोबर, त्याला काही मर्यादा नाहीये. आणि डिमांडिंग हा शब्दच रॉंग आहे ना. ती गरज आहे ना, आणि मला तसं आवडतंय. हे पण जे मला आवडते त्या पद्धतीने तू कर, म्हणजे मला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळेल, आणि तुला पण तू केल्याचं काहीतरी सॅटिस्फॅक्शन मिळेल. नाहीतर नुसतं करायचंय म्हणून मग ते मशीन मधून पण बऱ्याच गोष्टी बाहेर पडतात. हँडमेडला उगाच जास्त किंमत नाहीये. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. बरोबर आहे. आणि प्रेम आहे ना ते. बरोबर, प्रेम करायला सांगतोय आम्ही. कसं म्हणतोय, प्रेम इज नॉट नाऊन, इट इज वर्ब. म्हणजे ऍक्शन दिसली पाहिजे की नाही प्रेमात. बरोबर. आणि मग ती इंटिमसी मधनं दिसते. आणि 5 फूट 4 इंचची मी जर असेल, आणि समजा मी एक 40, 50, 60 वर्ष जगणार असेल, तर केवढं ना प्रेम करू शकता तुम्ही मला. इंटरनली, एक्सटर्नली, इमोशनली, फिजिकली फॉर्म्स बदलून करू शकता. मग प्रेम करताय तर सगळं छान छान, आणि सेक्स करताय म्हटलं की आम्हाला काय ह्याची गरज नाही, आमच्या नात्यात सगळं आमचं सगळं नीट चाललंय, आमचं सगळं नीट चाललंय, आणि आमचं सेक्स पण छान चाललंय. हे एकत्र का नाही येत ना. बरोबर. म्हणजे युजली लेडीज तर कसं आहे, मॅरिड लेडीज म्हणेन, आमचा नवरा आपल्या मुठीत पाहिजे, हा देह असतो. बरोबर. ह्या देहपोटी कसं सेक्स करणार सांग. असं कसं तुम्ही सेक्स केल्याने नवरा मुठीत राहतो. इट इज जस्ट डॅम बुलशिट बिलीफ. ह्या बिलीफ वर सेक्स होत नसतात. मग ते प्रेम नाही आहे. म्हणजे तुमने उसको वो गले का फंदे के जैसा बना के रखा है, आणि ते एक ऍक्ट असतं ना. मग कर्तव्य, सेक्स म्हणजे कर्तव्य असतं का सांग लग्नात. तरी 99% वेळ असंच होतं. आणि एका पॉइंट नंतर, एका टाइम नंतर बंद. मग बंद किंवा आपण अटेंडन्स लावतो ना, बेडरूम मध्ये अटेंडन्स लावायची. मग बेडरूम मध्ये अटेंडन्स महिन्यातनं एकदा लागते का, 2दा लागते का, 3दा लागते का. मग त्याच्यातलं प्लेजर पार्ट किंवा ऑर्गॅझम पार्ट किंवा छान वाटणं
मी तर बेसिक म्हणते रे, छान वाटतं ना छान कधी कधी वाटलं, नुसतं बरोबर. आय एम फिलिंग डॅम गुड, मला आज छान वाटलं. मग त्याच्यात कडलिंग असेल, किसिंग असेल, स्पूनिंग करून झोपणं असेल, नुसतंच नेकेड होऊन एका ब्लँकेटमध्ये झोपणं असेल, किंवा एखादी छान इरोटिक मूवी सोबत बघून झोपणं असेल. बरोबर. मग ह्याचे केवढे फॉर्म्स आहेत. डायरेक्ट पेनिस इंटू वजायना इज इक्वल टू सेक्स, हे गणितच. ओढ वाटली पाहिजे त्या समोरच्या हा, व्यक्तीची, की किती छान अरे word आहे. ती माझ्यासोबत हवी किंवा तो हो, माझ्यासोबत हवा. हो, ओढ वाटली पाहिजे. आणि नात्यात ओढ असली ना, ते नातं असं ओलं ओलं राहत, फ्लरिश नाहीतर मग ते ड्राय ड्राय होऊन जात. हो, ओढ तर असलीच पाहिजे, वादच नाही. आता म्हणजे तुमच्याकडे जे क्लायंट्स असतील किंवा काय, तर याच्यामध्ये थोडंसं असं जाणवतंय का की जे यंगर जनरेशन आहे ते थोडंसं जास्त बोलतंय त्याच्याबद्दल, की माझ्या या गरजा आहेत किंवा मला हे आवडते, कम्पॅरेटिव्हली थोडंसं जास्त एज आहे त्यांचं त्यांच्यापेक्षा, असं काय वाटतंय? ऑनेस्टली सांगू नाही बोलत, नाही. कोणच नाही बोलत. दे टॉक ॲज इफ दे वॉन्ट टू साऊंड कूल. ओके ओके. कूल साऊंड करण्यासाठी बोलणं आणि हा. इंटिमेसीसाठी बोलणं ह्याच्यात खूप फरक आहे. मी वर्जिन आहे, मी वर्जिन नाहीये, अच्छा तू अजून वर्जिन आहे, हे सगळं कळतं ना रे बोलताना, की इट इज कमिंग आउट ऑफ वॉन्टिंग टू साऊंड कूल, वॉन्टिंग टू बी इन इन आहे बाबा, जे चाललंय आम्ही सगळं करतोय, बरोबर. आम्ही काही ऑर्थोडॉक्स नाहीये. बरोबर. सो युअर व्हर्जिनिटी, हॅव्हिंग व्हर्जिनिटी किंवा नॉट हॅव्हिंग व्हर्जिनिटी, किंवा तुम्ही खरं खरं केलंय बाबा कोणासोबत, इंटरकोर्स केलाय म्हणजेच सेक्स केलाय का, तर नाही. आणि तुम्ही काहीतरी फक यू, दिस यू, दॅट यू असे शब्द वापरले कूल वाटण्यासाठी, तर तसंही नाही. आजच्या जनरेशनला तर मी म्हणून अजून त्रास आहे. का? हो, कारण त्यांना त्याच्या मागच्या इमोशनवर नाही ना बोलतायत. कारण तो बिल्डअप करायचा असतो ना हो, सीन. कारण इथे लवकर 2020 होतं ना रे. बरोबर. 2020 बट इट इज अ होतं. टेस्ट मॅच. हा, इट इज अ 2020 ऑल्सो. पण ओके. मला काय म्हणायचं, 2020 खेळतो सचिन, तो टेस्ट पण खेळतो आणि तो वन डे पण खेळतो, पण तो नेट प्रॅक्टिस किती करतो, बरोबर. किती करतो, आणि त्याच्यावर आपणच केलेली मॅच 100दा परत बघतो, मग स्वतःचा स्वतः अभ्यास करतो, आपल्या मेंटरशी बोलतो, कोण बॉलर आहे त्याच्याशी बोलतो, म्हणजे तो संवाद करतो ना तिथे. बरोबर. तो आणि मग तो करतो. वेदर यू आर इन अ कॅज्युअल सेक्स, वेदर यू आर इन अ मोनोगॅमस रिलेशनशिप और अ लॉंग टर्म रिलेशनशिप, किंवा तुम्हाला मल्टिपल पार्टनर्स पाहिजेत, पण सेक्स बिना संवाद हा म्हणजे त्याच्यात रस नसतं. त्याच्यात रस, ते उरकायचं काम नाहीये ते. इट इज नॉट एन, अदरवाइज ऍटलीस्ट यू नीड टू हॅव अ डायलॉग. आज ना फक्त उरकू आपण, आज मला ना बॉडी हंगर आहे, बरोबर. पण हा तरी डायलॉग व्हायला पाहिजे ना. आणि हे माझ्या मते ना कुठल्या जनरेशनशी निगडीत नाहीये. इट इज अ कोविड सारखं कसं पसरलेला प्रॉब्लेम होते ना, ते कम्युनिकेशन हा सॉलिड मुद्दा आहे सेक्स मधला. पण कम्युनिकेशन प्रत्यक्ष वर्बली झालं पाहिजे, असं पण नाहीच की डोळ्यांनी, स्पर्शाने. होऊ म्हणजे शकतं जर ना. समजून घेणारा असेल त्या गोष्टी, तर होऊ शकतं ना. त्या बोलावंच नाही लागत, पण ग्रहित नाही धरतायत. तुम्हाला व्हर्बल कम्युनिकेशन, तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. काल सीमा मॅमच्या त्या पॉडकास्ट मध्ये त्या सांगत होत्या की आधीच्या काळी बेड कसं सजवते ती बाई, त्याच्यावरनं त्याच्या पार्टनरला हे मिळतं, हिंट. तिनं कशी बेडशीट घातलीये, मग ती चिडलेली आहे का आज, मग कुठल्या रंगाची घातलीये. पण इथे पण ना त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे ना. त्यांनी तर पानाचा उल्लेख केलेला आहे, की पान कसा त्या आधीच्या लेडीज पान बांधायच्या, कुठल्या दोऱ्यांनी पान बांधलाय, कुठल्या रंगाचा आहे ते, लवंग टाकली किंवा हळद दिली की बडीसोप दिली, ह्याच्यावरनं ती सिग्नल्स देत असते आपल्या पार्टनरला. सो इव्हन देयर इज कम्युनिकेशन, पण निदान ही लँग्वेज आहे आपली हे त्या दोघांमध्ये मैत्री येणार आहे. बरोबर. आपण आता समजा मी किचन मध्ये जाऊन जोरात भांडे आपटते, ह्याचा अर्थ मी चिडलेली आहे, किंवा मी बेड मध्ये जाऊन हा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, ह्याचा अर्थ पण मी चिडलेली आहे. ऑर एल्स युअर बॉडी इज जस्ट स्टिफ, यू आर जस्ट लाइंग देयर एज अ डेड बॉडी. बाबा तुला, मी हे फिमेलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने म्हणते, मेल्सवर तर जबरदस्ती अनफॉर्च्युनेटली लेडी करूच नाही शकत. हे लक्षात घे, बिकॉज होल आमच्याकडे आहे. यू कॅन एंटर आवर होल वेदर वी आर विलिंग, वेदर वी आर नॉट विलिंग. सिमिलरली मला खूप गरज आहे, मला आता फिलिंग आहे, करायची आहे मला सेक्स, अँड देन इन युअर वर्ड्स आय एम डिमांडिंग इट ना. कारण तुमचं बाबूराव निदान उभं राहिलेलं दिसतं तरी. आमचं क्लिटोरिस इरेक्ट झालेलं, आमचं पण क्लिटोरिस इरेक्ट होतं ना रे, पण ते दिसतं का? ते दिसत नाही. बरं, नुसतीच क्लिटोरिस इरेक्ट व्हायची नाही, मला मे बी स्किन हंगर आहे,
म्हणजे माझ्या स्किनला ना स्पर्शाचा आता भूक लागलेली आहे बरोबर. आणि मला ते आज पाहिजे. बरोबर. मग मग हे हे बरं, तुमचा पार्टनर ना अल्लादीनचा चिराग पण घेऊन बसलेला नाहीये की घासलं म्हणजे झालं किंवा खुलजा सिमसिम आणि सगळं उघडलं. कारण संवाद लागतोच, संवाद लागतो. संवाद केल्याने काय होतं माहितीये, हे सोपं होतं ना. बरोबर. अदरवाईज हे किती किचकट आहे सांग, खूप किचकट आहे. आपल्याला नॉर्मल भाषेत आपण जेव्हा भांडतो तर आवाज वाढवून भांडतो, बरोबर आहे. मग आता बेड मध्ये मला सेक्स पाहिजे असं सांगितल्यावर कुणाचं बाबूळ उभं राहणार आहे, काहीच नाही होणार आहे. बरोबर आहे. मग तिथं स्टेट मॅनेजमेंट आली, स्वतःची स्टेट, काय जे झालं असेल भांडण ते टाइम प्लीज बाबा, पण ते कारण दाराच्या बाहेरच तो इगो सोडावा लागतो. आणि सेक्स डझंट स्टार्ट अँड एंड्स इन बेडरूम. बरोबर. ते खूप आधीपासून चालू होतं ना रे. मग कम्युनिकेट केलं ना तर सोपं होतं, सांगते, खूप सोपं होतं. आणि प्रेमाने कम्युनिकेट केलं पाहिजे, रिस्पेक्टफुली कम्युनिकेट केलं पाहिजे. असं नाही कम्युनिकेट झालं पाहिजे की मला किती अर्ज आहे आणि तू किती कोल्ड आहेस, तू किती थंड आहेस. नो, डोंट कम्पेअर. जस्ट बिकॉज तुम्हाला जास्त अर्ज आहे म्हणजे तुम्ही हॉट आणि समोरच्याला नाहीये त्या दिवशी म्हणजे तो कोल्ड, असं नसतं. सो देर हॅज, आमच्यामध्ये टर्म्स असतात, ऍक्टिव्ह कोण आहे, पॅसिव्ह कोण आहे. ठीक आहे, आज तेरे को चाहिए ना तर लेट्स डू इट. मग 4 दिवसांनी चल आज मेरे को चाहिए तो लेट्स डू इट. तर तिथे ना वो नाही होण्याचे 0-1, 1-0, 2-0 गणित नसला पाहिजे. म्हणजे ते इंस्टाग्रामवर एक कोट होता बघा की इट्स नॉट ऑलवेज अबाउट 50-50. ऍब्सोल्युटली. कधीतरी ते 80-20 असणार आहे आणि कधीतरी 20-80 असणार आहे. सो ते दोन्ही झालं पाहिजे. बरोबर आहे ना रे, बरोबर आहे. आणि ह्याचा हिशोब नाही ठेवला पाहिजे. बरोबर आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिशोब नसता ठेवायचा. ते प्रेम आहे ना. आणि मला कसं वाटतं माहिती रे, नातं म्हणजे कसं आहे, तुम्ही एक इमोशनल बँकचा खातं उघडलंय समजा. आपण SIP साला महिन्याची टाकतो. बँकेत जरा जरी बॅलन्स गेलं तर बँक आपलं बंद करते, ट्रान्झॅक्शन बंद करून टाकते. आपण केवढी काळजी घेतो मनी एसची. एक समजा तुझं माझं नातं आहे आणि माझी इमोशनल बँक आहे. तू पहिलं वर्ष भरपूर त्याच्यात टाकलेत इमोशन्स, मी तेव्हा विड्रॉ करत होते. अच्छा, मग माझी मजा होती आणि तू इमोशंस टाकत होता. सो नेक्स्ट ईयर सिंपल है, मैं डालूंगी ना वहां पे, मैं डालूंगी और फिर तुम विड्रॉ कर रहे. फिर शायद 3rd ईयर में ना कुछ डाला ही नहीं है दोनों ने, और 4थे साल में तुमच्या साला लक्षात येतं ना मला भरपूर विड्रॉ करायचं आहे. ते खातं बंद झालेलं आहे. त्या खात्याला तुम्ही ऍक्टिव्हेट करावं लागतं. आणि कधी कधी जेव्हा जोराची भांडणं होतात ना तेव्हा तर खूप विड्रॉल झालेलं असतं, तेव्हा तर खूप जास्त डिपॉझिट करावं लागतं. मग तू 50च टाकले आणि मी मग 49 टाकणार, असं नाही होत. आणि हे मी प्रेमाचं बोलतेय माधव. मग प्रेम हे असं तराजूत मोजून नसतं, आणि अनकंडिशनल असतं. आणि तिथे मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला व्हल्नरेबल होणं अलाउड केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. की मी असं आहे तर असं आहे आणि मला त्या व्यक्तीला माझी ही साईड दाखवायची विलिंगली. किती खरं. तर त्या व्यक्तीला ते समजून घेतील की ओके हा माणूस असा आहे आणि मग मी ह्याच्याशी कशा प्रकारे डील करेल. ट्रू ट्रू ट्रू. आता आपण मगाशी सेव्हिंगचं म्हणत होतो की आपण त्याच्यामध्ये डिपॉझिट करतोय. मग याच्यामध्ये कधीतरी म्हणजे मला आठवतं माझे बाबा खूप मी लहान असताना, नंतर आम्ही दोघं सोबत गेलो नाही, पण आमच्या साताऱ्यात राजवाडा म्हणून आहे आणि त्या मोती चौकामध्ये गजरा विकायला बसतात लोक. सो ते कधीतरी गजरा घ्यायचे, अशा गोष्टी व्हायच्या. आता ते गजरेवाले असतात, गजरेवाले आता दिसतात मला तर ते गजरेवाले पण दिसत नाहीत आता. सो मग हे असं डिपॉझिट करणं सुद्धा गरजेचं आहे का? आणि हे जेस्चर्स आहेत ना, तुमको एकदम चांद सितारे तोड के लाने का नहीं है ना. म्हणजे एस्पेशली फॉर लेडीज ना, त्यांना बोलायला आवडतं. सो वेन यू आर लिसनिंग, यू आर ऍक्च्युअली लिसनिंग. तुम्ही ही कधी बोलायचं संपेल आणि कधी मी सुरू करू असं नाही होत. कन्व्हर्सेशनल इंटिमेसी मला तर हा सगळ्यात जवळचा मुद्दा वाटतो. कन्व्हर्सेशनल इंटिमेसी मध्ये इतकी पॉवर आहे ना की तुम्ही एक सेक्स्टिंग जब करताय, एक मेसेज टाकताय काहीतरी, किंवा एखादी अशी रील पाठवली, एखादा मीम पाठवलाय, किंवा एखाद्या पिक्चर मधला एका पर्टिक्युलर सीन पाठवलाय, किंवा मध्येच चिठ्ठी. आता तर चिठ्ठी का जमाना नाही राहा, बट आय स्टील रिमेंबर मी अलीला डब्यात अशी मध्येच चपातीच्या मध्ये चिठ्ठी ठेवायचे. सो यू इमॅजिन नाउ यू आर अबाउट टू ओपन द डब्बा अँड देयर आर युअर कलिग्स अँड सडनली तुम्हाला ती चिठ्ठी भेटते आणि त्याच्यामध्ये काहीतरी नॉटी मेसेज आहे. तर तुम्ही तुमचा फोरप्ले तिथे सुरू झालेला आहे ना, तिथे सुरू झालेला आहे. आणि गर्ल्स एस्पेशली लव्ह टू हॅव अ कन्व्हर्सेशन. बॉईज डायरेक्टली लव्ह टू टच, कारण इट्स ओके, कोणी रॉंग नाही आहे ह्याच्यात, पण लँग्वेज वेगळी एक्सप्रेस करण्याची वेगळी आहे.
ती वेगळी आहे आणि ती समजून घ्यायला पाहिजे. ती जर समजली ना, मग आपण जे म्हणतो ना केमिस्ट्री, कुठेतरी केमिस्ट्री नॅचरली जुळते. बरोबर. पण समजा सेक्शुअल केमिस्ट्री तुम्ही आधी इमोशनली मॅच झाला आणि देन यू आर गोइंग फॉर अ सेक्शुअल केमिस्ट्री, तर जस्ट बिकॉज तुम्ही इमोशनली कम्पॅटेबल आहात, डोंट अज्युम माझं त्याचं ते इतकं सुंदर आहे, चांगलं आहे, पटतंय. नो, दॅट इज इमोशनल केमिस्ट्री और इमोशनल इंटिमेसी. तशीच सेक्शुअल तुमची कम्पॅटेबिलिटी तेवढीच असेल का? तर नसू शकते. आणि नसली म्हणजे बॉम्ब फुटला की हे काय झालं असं पण नसतं. यू कॅन डेव्हलप इट ना. ते स्किल आहे, ते आर्ट आहे, ते तुम्ही डेव्हलप करू शकता आणि त्याच्यासाठी बोलावं लागतं. यू कांट स्किप टॉकिंग, यू जस्ट कांट स्किप टॉकिंग. मग आता म्हणजे मला हा शब्दच खूप उशिरा कळाला की गायनेकोलॉजिस्ट. मला हा शब्दच माहिती नव्हता. काय बोलतो? हा, माझ्या आयुष्यात ज्यावेळी खूप साऱ्या मैत्रिणी आल्या आणि मैत्रिणीच फक्त, तर त्यावेळी कळायला लागलं की गायनेकोलॉजिस्ट म्हणून पण काहीतरी असतं. आणि त्याच्यानंतर खूप रिसेंटली नवीन शब्द कळाला तो म्हणजे सेक्स कोच. तर नक्की याच्यामध्ये काय फरक आहे? गायनेकोलॉजिस्ट काय करतात आणि सेक्स कोच काय करतात? व्हेरी नाईस, थँक्यू. कारण माझ्या नावापुढेच डॉक्टर सबिया असतं. मग एक तर लोक गृहीत धरतात मी PhD वाली डॉक्टर असेन, मग दुसरं की मी MD गायनॅकच असेन. तर असं ते गोड गैरसमज होत असतो. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, फक्त गायनॅकोलॉजिस्टच टर्म नाही तर OBGYN म्हणतो मी, ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकोलॉजिस्ट. ऑब्स्टेटिक्स म्हणजे जिथं डिलिव्हरी, बाळंतपण हे डील होतं. गायनॅकोलॉजिस्ट म्हणजे जिथं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला घेऊन जे काही आजार आहेत किंवा डिसऑर्डर्स आहेत ते जे ट्रीट होतात तिथं गायनॅकोलॉजिस्ट असतो. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे कोणाला इन्फर्टिलिटीचा त्रास आहे, बाळ होत नाहीये किंवा युट्रस मध्ये फायब्रॉइड आहे, मेन्स्ट्रुअल इश्यूज आहेत, गाठी आहेत, ह्या लेडीजला झाल्या. गायनॅककडे पुरुष सुद्धा जातो ना, बिकॉज ही इज ऑल्सो इन्व्हॉल्व व्हेन इट कम्स टू बाळ होत नाहीये ना, तर बाळ होत नाहीये, इन्फर्टिलिटीचा इश्यू आहे, तर त्याला इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे का, त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे का, त्याला स्पर्म्सचा प्रॉब्लेम आहे का, किंवा एनी अदर थिंग्स. जिथे ना तुमच्या बॉडीची अॅनॉटॉमी इन्व्हॉल्ड आहे, जिथे शरीर रचना इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यासाठी एस्पेशली रिप्रोडक्टिव्हला मराठीत काय म्हणतात, प्रजनन संस्था, मग त्याच्या रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यासाठी गायनॅकोलॉजिस्ट फॉर मेल्स, फिमेल्स, ऑल जेंडर्स. अँड द OBG जे आहे ऑब्स्टेटिक्स आहे, दॅट इज फॉर डिलिव्हरीज, प्रेग्नन्सीज, बाळंतीण. आता तू मला सांग, ते 5 वर्ष MBBS करतात, मग ते MD करतात, आणि मग ते सगळ्यात बिझी असणारा डॉक्टर असतो OBGYN, कारण त्यांना ना चैनच नसतं, कुठली डिलिव्हरी कधी पण येते. सो दे विल एस्पेशली आय विल टेल दिस फॉर इन्फर्टिलिटी कपल्स, कारण इन्फर्टिलिटी कपल्स वाल्यांना तर OBGYN कडे खूप सारखं जावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्हाला बाळ होत नाहीये म्हणून तुम्ही OBGYN कडे जाताय, तुम्ही हेवी ड्युटी खर्च करताय. इन्फर्टिलिटी IVF ट्रीटमेंटचे हेवी ड्युटी खर्चिक असतात, आणि तिथे मग तो OBGYN काय करणार, तुम्हाला तारखा सांगणार, कुठल्या ओव्ह्युलेशनचे म्हणजे कुठल्या तारखांना तुम्ही सेक्स केलं पाहिजे, कधी ओव्ह्युलेशन होईल, किंवा काय काय टेस्ट करायचे आहेत, काय सोनोग्राफी करायची, हे सगळं मी म्हणेन शरीराचं ते सांगते. बरोबर, हे सगळं तुम्हाला जाम कळलेलं आहे. आता तुम्हाला तारखा माहित आहेत की ह्या तारखांना आपण सगळं हे करायचंय. तर मला सांग, 14 मेची छान ओव्ह्युलेशनची तारीख दिलेली आहे, किंवा 16 मे आणि 18 मे असं त्यांनी समजा 6-7 तारखा दिलेल्या आहेत. 10 मेला तुमचं टोकाचं झालं भांडण. आता 10 मेला टोकाचं भांडण झाल्यावर there are n number of things then which are going to affect your entire hormonal things. And there comes emotions. Sex is as an act is good with OBGYN, but sex as an emotion, for that you need to visit a sex coach. कारण तुम्हाला ती तारीख पण मिस नाही करायची, तुम्हाला तुमची स्टेट पण चांगली करायची, तुम्हाला समजून सुद्धा घ्यायचं की आमचं नाही आता बिघडलंय, सो लेट्स टॉक. तुम्ही तुमच्या OBGYN कडे जाऊन तासन तास हे सगळं बोलत बसणार आहे का? बरोबर नाही बोलू शकत रे. मग तुम्हाला सेक्स कोच लागतो, कारण एका कन्सल्ट मध्ये तुमचे ते जो काही पसारा आहे ना, तिथं बोलणं होतं ना, हा तुझा मुद्दा, हा माझा मुद्दा, ओके चलो मिडवे निकालते. कारण आपल्याला तिथे इंटिमेसी करायची आहे, आपल्याला टेक्निकल बाळ आणायचं नाहीये बाहेर. आपण नंतर त्यात म्हणजे ऍज अ ऍक्ट समजा एका कपल मध्ये सेक्स झालाय, कारण आपण IVF चे पैसे भरलेत, कारण आपण इन्फर्टिलिटीचा खर्च केलाय, आपल्याला बाळ पाहिजेच पाहिजे, ह्या सगळ्यात प्रेमाचा चुरा होऊन जातो.
बरोबर. मग ते प्रेम आणि ती इंटिमेसी ते बाळ होत असताना जिवंत ठेवलेला, प्लीज डू विजिट a sex coach or a sex counselor or whoever you are comfortable. Again, I will say, why specifically sex coach and not only psychologist or psychiatrist? कारण तुम्ही सेक्शुअल ऍक्ट करणार आहे ना. बरोबर. आणि मला सांग ना, आपलं बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक पाहिजे ना. प्रेमाचं प्रतीक. ते नुसतंच आम्ही ह्या डॉक्टरकडे एवढा खर्च केला आणि म्हणून बाळ झाला, असं बाळ नाही पाहिजे आपल्याला. सो दॅट मॅटर्स अ लॉट वेन दिस कम्स टुगेदर ना, द कपल, द OBGYN अँड द सेक्स कोच. हे तर मी एका पर्टिक्युलर केस मध्ये सांगितलं आता, इनफर्टिलिटी किंवा IVF मध्ये. इन जनरल पण रे, सेक्स कोच कडे जाताय म्हणजे तुमच्या शरीरात काहीतरी सॉलिड बिघाड आहे म्हणून तुम्ही नाही जात. मला सांग, आता तुझी दाढी आहे, ह्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी दाढी आहे, तुम्ही रेग्युलरली स्पा पार्लरला जात असाल ना, तुम्ही हे स्वतः करी यू कॅन डू इट ॲट होम. तरी वी गो फॉर फेशियल्स, वी गो, आपल्या घराचं इंटिरियर आपल्याला सगळं माहित असतं, तरी आपण आर्किटेक्ट हायर करतो, आपण ड्रेस डिझायनर हायर करतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण एका एक्सपर्ट कडे जातो. पण माझं शरीर आणि समोरच्याचं शरीर हे गणित जुळवण्यासाठी जर एका सेक्स कोच कडे जाऊन ते सोपं होत असेल तर वाय नॉट. बरोबर. यू शुड गो अँड ट्रस्ट मी, मतलब ये सब इतना आसान हो जाता है, हे सोपं होऊन जातं. प्रेमात पडणं एक पाऊल असतं. प्रेमाला इंटिमसी मध्ये शरीर थ्रू समोरच्या पर्यंत पोहोचताना ना, कधी कधी थोडीफार मदत घेतली तर चांगलं आहे ना, वाईट काय आहे त्याच्यात? बरेच बॅरियर्स आहेत, त्यामुळे मदत घेतली तर आपल्यालाच फायदा, नुकसान नाहीये. यू फील गुड, यू फील ब्लेस्ड. त्या सेशनच्या शेवटी त्या कपलच्या चेहऱ्यावर स्पार्क असतो ना, तो इतका चांगला असतो ना. मग रात्री इतकी मला स्वतःला इतकी छान झोप लागते की त्यांना लक्षात येतं की अच्छा, आम्ही भलत्याच मुद्द्यावर भांडत होतो, मग आमचं तर तो मुद्दाच नव्हता, आणि त्या भांडणापोटी ते सेक्स नसते करतात. पण त्या दिवशी आधीच सेक्स करून घ्या ना मस्तपैकी, हॅव इट, आणि मग तुम्ही ठरवा ना 13 तारखेला जसं इनफर्टिलिटीची, त्या ओव्ह्युलेशनची तारीख ठरवली तशी भांडणाची तारीख ठरवा, आणि मग त्या दिवशी शिद्दत में झगडा करो, तलवार निकालो, कोणाचं काय कापायचं कापा, पण कीप दिस अपार्ट, डोंट मिक्स इट, अँड टू कीप इट अपार्ट यू नीड अ सेक्स कोच. आता तुम्ही जे म्हणालात तर त्याच्यावरून मला असं वाटलं की कधी कधी आपण ज्यावेळी पाणी बॉईल करत असतो तर पाण्याला बुडबुडे येतात, आणि ते आलेले बुडबुडे शांत करण्याचं काम सेक्स कोच करत असतात, असं एक त्यातलं आपण निष्पन्न करू शकतो. पण दुसरं सेक्स कोच बाकी काय करतात, म्हणजे ऍक्च्युली शांत पाण्याला बुडबुडे देणं. म्हणजे मला खरंच प्रश्न पडलाय की पोझिशन्स शिकवतात का, नक्की काय करतात सेक्स कोच म्हटल्यानंतर? समोरच्या म्हणजे माझ्या मनात पहिलं इंटरप्रिट हेच होतं की बाबा सेक्स कसा करायचा, मग तुम्ही ही पोझिशन ट्राय करा, तुम्ही ती पोझिशन ट्राय करा, किंवा तुम्ही असं करून बघा, हे शिकवता की काय असतं नक्की त्यामध्ये? ओके, टू बी ऑनेस्ट, पोझिशन्स तर कामसूत्र कुणी वाचली, त्या आपल्या भारताचंच आहे, तर सगळेच पोझिशन्स तिथे मेन्शन आहेत. आपण 50 शेड्स ऑफ ग्रे बघून झालेलं आहे, 365 बघून झालेलं आहे, आपण सगळेच पोझिशन सगळ्या कॉन्डमच्या ऍड मध्ये पण बघतो. अँड पोझिशन्स डू मॅटर. ओके, बट पोझिशन्स डू मॅटर ॲट द व्हेरी लास्ट स्टेज, ॲट द व्हेरी 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 लास्ट स्टेज. कारण मला सांग, भारीतली भारी एरोटिक पोझिशन सुद्धा एका सेक्स कोचने तुम्हाला शिकवली. ओके, आणि तुमचं शरीर त्या पोझिशन मध्ये वगैरे जातंय आणि तुम्ही मस्त त्या बेडमध्ये सगळं करताय. पण अगेन मी सांगते, फॉर गर्ल्स इट इज ऑल अबाउट पिट्युटरी ग्लँड हिअर. पिट्युटरी ग्लँड इथं जर माझं स्टिम्युलेटच झालेलं नाहीये, आणि ते कुठल्याही पोझिशननी स्टिम्युलेट होत नसतं, पोझिशननी. म्हणून मी म्हटलं शेवटी जेव्हा ऍक्ट संपणार आहे ना, क्लायमॅक्सला जेव्हा जायचंय तेव्हा खरंच पोझिशन मॅटर करते. मी म्हणणारच नाही की पोझिशन मॅटर नाही करत, पोझिशन मॅटर करते, बट ऍट क्लायमॅक्स. पण क्लायमॅक्सला म्हणजे माउंट एव्हरेस्टला मी वरती जाऊन झेंडा टाकणार आहे समजा, तिथं समजा मी कशी चालते, मी कशी उभी राहते, तिथं मॅटर करणार. पण मी आधी फॉर्म भरेन, मग फिटनेस करेन, मग पैसे आहेत की नाही, मग कुठल्या तारखेला जाणार आहे, मग त्याचं सगळं ट्रेनिंग होईल, मग छोटे छोटे आपण बेस कॅम्प करू, मग ट्रेकिंग करू, आणि मग खरी खरी ट्रेन बुक करू किंवा प्लेन बुक करू आणि कुठेतरी पोचू, आणि मग तो अख्खा प्रवास आहे ना रे. मग तो अख्खा प्रवास, त्या अख्ख्या प्रवासात खूप काही असतं, आणि त्या अख्ख्या प्रवासात इतक्या गोष्टी निसटून जातात सांगते, की जेव्हा तुम्ही त्या पीकला पोचता, त्या पोझिशनला, ते फक्त पोझिशनच राहतं. पोझिशन राहतं मॅक्झिमम फॉर मेल्स. तुमचं भारीपैकी इरेक्शन होईल, तुमचं बाबूराव
मे बी एन्जॉय करेल आणि तुमचं इजॅक्युलेशन होईल. त्याच्यासाठी त्या पोझिशनच्या शिवाय पण तुमचा बाबूराव तसंही इरेक्ट होऊ शकतो आणि तसंही इजॅक्युलेशन होऊ शकतं. पण मग त्या प्रवासात तुम्ही काय केलं? काहीच नाही केलं ना. आणि आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याच एज्युकेशन संस्थेमध्ये ह्या प्रवासाबद्दल सिलेबस नाहीये. कुठे सिलेबस नाहीये ना. प्रेम कसं करायचं हा सिलेबस नाहीये. आणि मी ह्या प्रवासाला प्रेमच म्हणते, इंटिमेसी म्हणते आणि पोझिशन ही ऍक्ट म्हणते. सो वेन यू गो टू सेक्स कोच, अ गुड क्वालिफाईड सेक्स कोच विल टॉक अबाउट इमोशन्स फर्स्ट and then about the act. We'll talk about pleasure first and then about climax. We'll talk about happiness, love, intimacy आणि मग orgasms, erections आणि ejaculations. हे जर मिस होत असेल, ह्याचं फाउंडेशन नसेल, तर मग आपण ह्युमन बिंग्स आहोत ना. आपण जनावरं नाही. जनावरं जातात का सेक्स कोचकडे? नाही जात. ते डायरेक्ट ऍक्ट मध्ये जातात. डॉगी पोझिशन करायची आहे तर यू जस्ट सी 2 dogs and you know how to do it. त्याच्यासाठी सेक्स कोचकडे जायची गरज नाहीये. आणि पूर्ण फोकस. यू कांट कीप ऑन पोझिशन्स. यू आर गोइंग टू लूज ऑन एव्हरीथिंग. त्यावेळी नॅचरली जे होतंय त्यानुसार तो फ्लो मेंटेन करत गेलं पाहिजे मे बी. बट नॅचरल ना रे. चाय बनने के बाद आपण करून जे पितो ते झालं शेवट. पण मी म्हणजे साखर टाकणार, अदरक थोड़ा कुटूंगी, इलायची लूंगी, लौंग लूंगी, चाय सिम पे रखूंगी, सब डालूंगी, तिथं मी उभी राहीन. आपण ते उखळताना पाहायला तरी बरं वाटतं, त्या वासाने बरं वाटतं. परफेक्ट. आणि मग आपण गाळतो, बसतो आणि चहा कुणासोबत तरी प्यायला बरं वाटतो. छान वाटतं. कुणी आपल्यासाठी चहा बनवला किंवा एका त्या टपरीवर आपण जातो, बसतो, चहा पितो. अँड देन यू लाईक दॅट. देन इट बिकम्स एन एक्ट. तो यू नीड टू गो टू सेक्स कोच. और सेक्स कोच के पास कुछ आप में खराबी है, तुमच्यात बिघाड आहे आणि तो सेक्स कोच ते फिक्स करणार आहे. माझ्याकडे क्लायंट्स येतात माहिती की मॅम हिला ना अराउजच होत नाही, सो काय करू शकता की ही फिक्स होईल. ही भाषाच किती रॉंग आहे सांग. तुम्ही काही फिक्स नसता करत. इट इज नॉट अ मशीन. इट इज नॉट अ मशीन. जसं मला सांग, आपल्याला राग येतो, आपल्याला हसू येतं, शाहरुख खानला बघून बटरफ्लायज येतात अजून पण, आणि हे इमोशन्स काहीतरी ट्रिगर होतात आणि मला माझ्या शरीरात ते अराउजल येतं समजा. मग तो ट्रिगर काय केल्याने होऊ शकतो त्याच्यावर चर्चा करावी लागते. आणि ती चर्चा करण्यासाठी सेक्स कोच पेक्षा चांगलं काय सांगणार. बिकॉज कसं असतं माहिती, फॉर बॉयज युअर ऑर्गन इज हँगिंग आउट देअर. इट इज व्हेरी सिम्पल. ट्रस्ट मी, इट इज व्हेरी सिम्पल. कारण तुमचं बाबूराव आहे शरीराच्या बाहेर ना. पण एका स्त्रीला बाबूरावला रिझेंबल करणारा सेम ऑर्गन इज क्लिटोरिस. क्लिटोरिस इज द ओनली ऑर्गन विच हॅज ओनली रोल ऑफ प्लेजर. म्हणजे त्याचं काम सुख आणि हॅपीनेस आणि प्लेजर देण्यापलीकडे काहीच दिलेलं नाहीये देवाने. बाकी काही नाही. त्याच्या रिप्रोडक्शन मध्ये काही रोल नाहीये. आणि त्याला आत ठेवलेलं. त्याची फक्त टिप बाहेर आहे. if I don't have that models ना, पण वल्वामध्ये एकतर वजायना आत असतं, ट्यूब असते, हा बाहेरचा वल्वा असतो. वल्वाचे जर पाहिलं ना तर इथे टिप असते. and that is clitoris and that is a beautiful spot to explore. आणि त्याची बाकी सगळी रचना ना पेनिस सारखीच असते. आता हे जेव्हा मी सांगते ना मेडिकली, बघ क्लिटोरिस म्हणते, पेनिस म्हणते, वल्वा म्हणते, वजायना म्हणते, हे टर्म्स आपल्या घरी दररोज चर्चेत नसतात. दररोज कधीच नसतात. So especially a combination like me, who is a doctor, who is an LP certified life coach, who is ICF certified life coach and a licensed emotional intelligence coach, हे सगळं जेव्हा कॉम्बिनेशन येतं ना, तर तुम्हाला तुमच्या प्लेजरची, मी म्हणेन प्लेजरची अनॉटॉमी माहित पाहिजे, प्लेजरची सायकोलॉजी माहित पाहिजे, प्लेजरची फिजिओलॉजी काय आहे माहित पाहिजे. कारण एका स्त्रीला सोमवारी जे करून ऑर्गॅझम मिळालंय ते बुधवारी नाही मिळणार आहे, ते शनिवारी नाही मिळणार आहे. तर बिचारा तो नवरा किंवा तो पार्टनर असा शॉक्ड असतो. परवा जे केलं होतं तेव्हा तर तुला भारी वाटत होतं, आता का नाही वाटत आहे बॉस? मेरा हार्मोन बदल गया ना. पीरियड के पहले मेरा अर्ज अलग है, ड्यूरिंग पीरियड मेरा अर्ज अलग है, और पीरियड के बाद में मेरा अर्ज. जर आपण घरात मेथीची भाजी बनवायची म्हणली तरी आपण रोज करून सुद्धा ती सारखी बनवू शकत नाही. ऍब्सोल्युटली. फोडणी दरवेळची फोडणी बदलते. त्यामुळे तसंच या गोष्टीमध्ये सुद्धा आहे. ह्याच्यात आणखीन एक मुद्दा आहे की ऑर्गॅझम, आणि याच्याबद्दल म्हणजे बेसिकली कधीच माहिती मिळत नाही. आणि ऑर्गॅझम कशाला म्हणायचं हेही माहित नाहीये. म्हणजे इजॅक्युलेशन झालं की त्याच्यानंतर ओके झालं वाटतं ऑर्गॅझम, किंवा मग असं होतं की ऐकलेलं असतं फेक ऑर्गॅझम सुद्धा होतो.
तर ही ऍक्च्युली काय आहे कन्सेप्ट, म्हणजे ऑर्गॅझम म्हणजे काय, तो कसा ओळखायचा, किंवा फेक ऑर्गॅझम ही खरी कन्सेप्ट आहे का, आणि तसं होतं का, अशी सगळे प्रश्न आहेत. तर ह्याच्याबद्दल थोडस मी पहिलं तर तुलाच विचारेन की हे तू फिमेल वल्वा ओनर्सच्या अँगलने हो विचारतोस, हो राईट? हो येस. कारण कारण काय माहितीये ना, देवाने पण काय असं शरीराची रचना बनवली आहे ना, सगळं आमच्याकडे ना असं गुंतागुंत हा आहे. गुंतागुंती आहे. गुंतागुंत आहे. ऑर्गॅझम रहस्य आहे, ज्याला ते उलगडलं ना एकदा, आणि ज्याला ते एकदा उलगडतं, ट्रस्ट मी, तो किंवा ती हा प्रश्नच नाही विचारणार की ऑर्गॅझम म्हणजे काय. ये वो नमक है जो आपको चखना पड़ता है. तुम्ही एकदा जर का त्याची टेस्ट घेतली, मग तुम्ही सांगू शकता की आज मीठ कमी आहे का जास्त आहे. ओके, तुम्ही टेस्टच केली नाहीये तो ऐसा कुछ रहता ही नाही है, तो प्लीज ऐसा मत बोलो. म्हणजे मी म्हणेन काही फिमेल्स ना असे असतात, हे माझं शरीर आहे, माझ्या शरीराचं मला सगळं माहित आहे. मग तिथे ना ह्या पॉडकास्टचा काही उपयोग नाही. कारण तुमचं शरीर तुम्ही एक्सप्लोर नाही केलंय ना. आर यू रेडी टू एक्सप्लोर इट? मग तिथं आपण ही चर्चा करू शकते. आणि ऑर्गॅझम माझ्या मते स्त्रीला तर मिळालेलं सगळ्यात एपिटोम ऑफ प्लेजर आहे. परमोच्च सुख. परमोच्च सुख, परफेक्ट मराठी वर्ड. आणि ते कुठल्याही स्त्रीनं ना शी शुड नॉट मिस ऑन इट. आणि जस्ट बिकॉज ऑफ इग्नरन्स, की माहीतच नाहीये, कारण ह्याच्यावर बोललं गेलेलं नाहीये किंवा माहित नाहीये किंवा मी एक्सप्लोर करायला तयार नाहीये, मग तुम्ही मिस करता. आणि म्हणजे आपण किती काय काय करतो, मेडिटेशन करतो, काय काय लेक्चर्स असतो, सगळं करतो, आणि मी काय त्याच्या विरोधात नाहीये. सो नो, नथिंग लाईक यू डू ऑल दॅट. इफ इट इज हेल्पिंग यू, फॅन्टॅस्टिक. पण काहीतरी देवानी ना माझ्या आतच मला दिलेलं आहे. मला फक्त ते एक्सप्लोअर करायचंय. मला कळलं पाहिजे ना, हे माझं शरीर आहे माधव. तर माझ्या शरीराला कुठे हात लावलं, कसं हात लावलं, काय पद्धतीनं बोललं, क्लिटोरिसला कसा मसाज केला, कशी फिंगरिंग केली, स्लो केली, राऊंड केली, 9 o'clock पोझिशन, 12 o'clock पोझिशन, 3 o'clock पोझिशन, 6 o'clock पोझिशन, थोडंसं बोट आत घालून करताय की तिथं लुब्रिकेशन किती आहे, पायाची पोझिशन कशी पाहिजे. तुझे पोझिशन्स म्हणत असतोस ना, ते ह्याच्यासाठी जास्त मॅटर करतात. फॉर अ पेनिस टू गो इन टू वजाइना, यू नॉट नीड एनी पोझिशन. पेनिस सिंगल ऑर्गन आहे साला. आपको 10 उंगलियां दी है, तुम्ही 10 बोट वापरून तर बघा. यू प्लीज एक्सप्लोर इट. गर्ल्स, यू शुड लुक डाऊन एट युअर वल्वा. त्याच्यासारखं सुंदर ऑर्गन नाही. आणि एकमेव ऑर्गन आहे जे जेव्हा पाळी येते तेव्हा ते बदलतं. म्हणजे मेनार्की, एका मुलीला पाळी सुरू झाली की वल्वाचं सगळं स्ट्रक्चर बदलतं. त्या पोरीनं पहिल्यांदा जेव्हा शारीरिक संबंध करते तेव्हा ते बदलतं. बाळंतीण झाली की बदलतं. पाळी बंद झाल्यावर बदलतं. आणि ह्या सगळ्यात ते क्लिटोरिस तिथंच आहे. म्हणजे ते कमळाच्या फुलासारखं वाटतं मला तरी, की ते असं, त्याला असे लेयर्स असतात. आणि तुम्ही एक्सप्लोर करा, त्याला उघडून बघा, त्याला मसाज करा, त्याला बघा, फील इट, टॉक टू इट, एक्सप्लोर इट. आणि मग जे शरीरामध्ये असं लिटरली यू गेट वाइब्स. यू मे गेट लोकलाइज्ड ऑर्गॅझम्स, यू मे गेट जनरलाइज्ड ऑर्गॅझम्स. आणि फक्त क्लिटोरल मसाजनीच होतं का, तर नाही. कोणाला मानेवर किस केल्याने होईल, कोणाला फुटला किस केल्याने होईल. बॉडीवर इथून खालवर आहे, पण क्लिटोरिस है ना डायरेक्ट विजिबल है, आइसबर्ग का टिप है. आप उसको हाथ में लगा के देखो. हाथ लगाने के लिए कंसेंट चाहिए, लुब्रिकेशन चाहिए, और आणि ना शिद्दत वाली ख्वाहिश चाहिए. बरोबर. आणि हे जेव्हा करतं ना, तर म्हणजे मेडिकली सांगायचं तर खूप कॉन्ट्रॅक्शन्स येतात, भयानक कॉन्ट्रॅक्शन्स येतात. अगदी बाळंतिणीला बाळ बाहेर घेताना, म्हणजे डिलिव्हरी करताना जसे कॉन्ट्रॅक्शन्स येतात तसे फुल बॉडीला कॉन्ट्रॅक्शन्स येतात. युअर वल्वा अँड वजाइना ऍक्च्युअली असं ते असं कॉन्ट्रॅक्ट होऊन, म्हणजे दॅट टाइम इट क्रेव्स की समथिंग आय वॉन्ट इनसाइड. आणि येस, बाबूराव मॅटर्स, येस, हार्डनेस मॅटर्स. आम्ही असं नाही म्हणते की मग ते पेनिस असंच आहे का, नाही. पण दॅट टाइम द बॉडी इज विलिंगली की आय वॉन्ट समथिंग इनसाइड. अँड दॅट इज द रिअल टाइम. की कारण शरीर खोटं नाही बोलत. वल्वा, वजाइना, क्लिटोरिस हे खोटं बोलूच नाही शकत. बरोबर. मुलगी ना आरडाओरडा फेक करू शकते, की फेक ऑर्गॅझम्स ते पॉर्न मध्ये दाखवतात ना वगैरे वगैरे. पण शरीर नाही खोटं बोलत. शरीर नाही खोटं बोलत. स्किन ब्लश होते. खरा ऑर्गॅझम जर झाला ना, पुढचे 4 दिवस असं वाटतं आपण झाशीची राणी आहोत, कुठला पण प्रॉब्लेम येऊ दे आपण सॉल्व्ह करू शकतो. फेदर लाईट वाटतं माधव. सामने सबसे जानी दुश्मन भी आके खडा हो गया ना, तर असं वाटतं अरे सो ते नाही, ह्याला पण प्रेम करावं. कारण माझ्या शरीरात ऑक्सिटोसिन रिलीज होतं. ऑक्सिटोसिन इज अ ट्रस्ट हार्मोन.
इट्स अ हार्मोन विच क्रिएट्स बॉन्ड विथ युअर पार्टनर अँड विथ युअर सेल्फ. स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गेटिंग ऑर्गॅझम्स. एक्सप्लोर केलं पाहिजे पण त्यासाठी. एक्सप्लोर केलं पाहिजे, आणि नाही केलं तर ते क्राईम आहे, क्राईम, पाप येते. म्हणून प्रत्येकाने केलंच पाहिजे. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. या बट ह्याच्यातून एक मिस्ट्री प्रश्न परत निर्माण झाला. काय? व्हॉट इज जी स्पॉट? इज इट ऍक्च्युअली रिलेव्हंट? नो, नॉट एट ऑल. प्लीज, दॅट इज बिल्डअप आहे का फक्त, की असं काहीतरी आहे आणि दॅट टू यू आर सर्चिंग इट विथ इन द वजायनल ट्यूब. कारण मी जे सगळं आता अनॉटॉमिकली समजवते, मी बाहेरचं बोलते. बरोबर. मी माझ्या 4-5 मित्रांना विचारलं होतं, असं समजा बाबूराव सुट्टीवर गेला लंडनला, आता तुमची पार्टनर तुमच्या समोर बसली आणि आता तुम्हाला तिचा जी स्पॉट सो कॉल एक्सप्लोर करायचा. पण त्यांच्या मेंदूला ना हे पटतच नव्हतं की बाबूराव सुट्टीवर जाऊ कसा शकतो आणि बाबूराव सुट्टीवर गेल्यावर सेक्स कसा करायचा. सो वजायनल होतो, पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स पण असतात, खूप छान असतात. पण पेनिट्रेटिव्ह म्हणजे जिथं तुमचा बाबूराव पार वल्वाच्या आत जाऊन फुल वजायनल ट्यूब मध्ये गेलेला आहे, तिथं पोझिशन्स लागतात, तिथं खूप जाम केमिस्ट्री लागते, तिथं खूप टीमवर्क लागतं. इथं तसंच गणित लवकर जुळत नाही, तेवढं टीमवर्क तुम्ही कधी करणार आहे ना. पण एखादं कपल असेल जिथं हे होत असेल तर त्याला आम्ही सायमल्टेनियस ऑर्गॅझम्स पण म्हणतो, की जेव्हा तुमचं पीक आलं, तुमचं इन द सेन्स आय एम टॉकिंग अबाउट मेल्स, की त्यांचं पीक आलंय आणि ते आता इजॅक्युलेट करणार आहेत, तेव्हाच त्या स्त्रीला सुद्धा इरेक्शन झालेलं आहे आणि तेव्हाच तिचंही ऑर्गॅझम होतं आणि तिचंही क्लायमॅक्स असतं. हे तर इतकं सुंदर असतं माधव. दिस इज लाईक आपण बोलतो ना, आसमान नो तारा तुटा आणि दुधात साखर मराठीत. अच्छा, आय डोंट नो, बट हा मे बी ते तुला कळलं म्हणजे ते तसंच असेल. पण हे वन्स इन अ ब्लू मून असतं, लिटरली वन्स इन अ ब्लू मून असतं. पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स होतात. मग पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स होतात म्हणजेच काय, मी जे क्लिटोरिस, आता माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही रील्स पाहिल्या तर तिथं मी क्लिटोरिसची अनाटॉमी एक्सप्लेन केलेली आहे. कारण ते क्लिटोरिसला पण जसे तुमचे पेनिस आणि बॉल्स आहेत तसे त्याला पण असं खाली 2 ब्रांचेस असतात. त्यामुळे पेनिस व्हेन इट गोज इनसाइड, इफ इट इज गिव्हिंग फ्रिक्शन फ्रॉम इनसाइड अगेन टू द क्लिटोरिस, मग तुम्हाला ऑर्गॅझम होतो. बेसिकली जी स्पॉट इज व्हॉट यू नीड टू अराउज द गर्ल. मग ते कुठेही करून करा यार, मे बी तुमच्या फोनवर बोलण्यानेच ती अराउज झाली असेल, तरी मग तुम्ही तिच्या जी स्पॉटला न टच करता टच केलेलं आहे. So there is clitoral orgasm, there is penetrative orgasm, there is non-penetrative orgasms, there are just visual orgasms, there are many sort of orgasms. तर जी स्पॉट शोधण्याच्या चक्रीत तुम्ही जे प्लेजर मिस करता ते प्लीज करू नका. जी स्पॉट इज नॉट अ स्पॉट, इज नॉट अ मिथ. असं काही नसतंच मुळात, असं काही नसतं. म्हणजे मग असं म्हणायचं की डेस्टिनेशन मॅटर नाही करत, तुमचा रस्ता जो आहे तो जास्त मॅटर करतो, असं काही म्हणायचंय का? डेस्टिनेशन मॅटर करता है, मैं झूठ नहीं बोल सकती, मॅटर करतं ना रे. शेवटी मला माउंट एव्हरेस्ट पोहोचायचं आहे ना. पण माउंट एव्हरेस्ट दररोज जातो का आपण? नाही जात ना, वर्षातनं एकदा जातो ना, बस झालं ना. मग वर्षातनं एकदा गेल्यावर. पण दररोज आपण समजा वर्षातनं एकदा मला एक ट्रेक फायनल करायची, तर वर्षभर केवढी मेहनत करतो. बरोबर. सो डोंट जस्ट बी ऑब्सेस्ड रिचिंग टू द डेस्टिनेशन, की मला काही करून, मला आज हिला डॉक्टर सबियांचा व्हिडिओ पाहिलाय, आता मी जाऊन क्लिटोरल मसाज करेल, आता हिला ऑर्गॅझम होईल, तर कृपा करून प्लीज असं काही नका करू. ते तसं नसतं होत. यू नीड टू बिल्ड अप अँड देन इट हॅपन्स. आणि झालं ठीक, नाही झालं तरी होईलच ना कुठेतरी ते. इट विल हॅपन, इट विल हॅपन. मला वाटतं, म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण मला असं वाटतं की सेक्स ही खूप शेवटची गोष्ट आहे, म्हणजे जसं तुम्ही मगाशी बोललात, आणि त्याच्यासाठी तुम्ही एकमेकांशी नकळत काय बोलताय, तुम्ही एकमेकांशी प्रत्यक्ष काय बोलताय, तुम्ही एकमेकांसाठी काय करताय, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करत असाव्यात. कारण एक म्हणजे समजा मला कुणीतरी फुल आणून दिलं तर माझा तो अख्खा दिवस भारी जातो, की अरे याने मला फुल दिलं, काही का रिझन असते ना, किंवा मला कुणी कॅडबरी दिली, चॉकलेट दिलं, काही असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. मग कम्युनिकेशन सुद्धा तेवढंच जास्त मॅटर करतं का सेक्शुअल रिलेशन्स मध्ये? खूप. आणि तू खूप छान बोलला, न कळत आपण काय बोलू. जाणून बुजून तर भांडणं होतात, जाणून बुजून आपण जे करतो ते तर खूप मॅनेजेबल असतं, पण न कळत आपण जे हर्ट करून जातो ते इतकं डेंजरस असतं ना. आणि मी इथं फक्त स्त्रियांच्याच मनाचं नाही बोलत आहे, पण स्त्रिया पण न कळत पार्टनरला खूप डॅमेज करतात. आणि न कळत झालेलं दुखणं हे इतकं डेंजरस असतं, कारण त्याच्यावर बोललं जात नाही, आणि बोललं गेल्यानंतर समोरच्या माणसाला हे माहिती नसतं की मी कधी दुखवलं. बरोबर. माझ्या तर मनात पण नव्हतं. त्यामुळे वाय मध्ये नाही जायचं. मग
कोणी कुणाला किती दुखवलं, मग तू का बोलली, तर ते वाय मध्ये गेलं की प्रॉब्लेम होतो. मग आता हाऊ टू कम आउट ऑफ इट, सो दॅट इज बेस्ट ना. आता मला काल आठवतं, मी जेव्हा निघाले ना, रेल्वे स्टेशनला अलीने सोडलं आणि माझी ती पर्स मी अशी घेतली आणि पार्किंगला जागा नव्हती, कारला पार्किंगला जागा नव्हती, तर तो खाली नाही उतरला. युजली त्याला हक करायची सवय निघताना, पण ते राहिलं ना, मग मला हुरहुर, आता ह्याला वाईट वाटेल, पण मग ते पोलीस ओरडत होते. मग मी असेच निघाले, पुढे निघाले, मी त्याला वळून पाहिलं तर त्यांनी कारचं ते तिकडचं दार, म्हणजे मी ह्या बाजूला होते, तो ड्रायव्हर सीटला होता, तो तिथून बाहेर येऊन तो काय बोलला माहितीये की सबिया, तू तुझ्या पर्सची चेन सतत उघडी ठेवते, पूर्ण 3 दिवस ती चेन बंद ठेवायची काळजी घे. माझ्यासाठी ते इतकं इंटिमेट होतं, सांगते, मला ते इतकं छान वाटलं. म्हणजे ती काळजी की त्याला, कारण मी आता 3-4 दिवस एकटंच प्रवासात होते आणि माझी खरंच तेव्हा ती चेन उघडी, मागची चेन, छोटी पर्स आहे, मागची चेन उघडी होती, त्याच्यात सगळं पर्स, मोबाईल. सो दिस इज इंटिमेसी. बरोबर, दिस इज इंटिमेसी. मग मला असं तिथल्या तिथं असं भरून आलं. मग तिथं मी न हक केलं, न किस केलं, पण द वे आय लुक्ड ॲट हिम अँड द वे ही लुक्ड ॲट मी, इट स्पोक अ लॉट. अँड देन या माय एंटायर जर्नी ऑफ दिस 3 days वेंट गुड. मग आता इथे कुठे ऍक्ट आहे सांग, इथे काही ऍक्ट नाही आहे ना. छोट्या छोट्या जेस्चर्स खूप मॅटर करतात, खूप खूप जास्त मॅटर करतात. यू नीड टू एक्नॉलेज, यू नीड टू अप्रिशिएट. आता अलीला हे माहित पण नाहीये, मे बी पॉडकास्ट बघेल तेव्हा हे कळेल. बट वो आंखों ही आंखों में इशारा हो गया, जीने का सहारा बन गया. परफेक्ट परफेक्ट. आणि केलं पाहिजे ना रे, बरोबर, अप्रिशिएट केलं पाहिजे माणसाला. माझ्या मते सगळ्यात शेवटी ना कोणीतरी असा छान वाटला, म्हणजे कालचा सेक्स खूप भारी होता, हा रे, त्या पोझिशन मध्ये तू खूप भारी केलंस, मला खूपच भारी वाटला. एवढं बोलल्यावर ना तरी 15 दिवस छान वाटत असतं. पुढचे 15 दिवस छान वाटत. हाऊ यू मेक देम फील इज इम्पॉर्टंट. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. अँड यू नीड टू डू इट व्हेरी ग्रेसफुली. किंवा मला हे सांगायचं असतं की नाही बघ अली, ते असं असं ना तू नको करोस, पण हे मी खूप ग्रेसफुली कम्युनिकेट केलं पाहिजे ना. त्याला हर्ट होईल असं नाही, की त्याला वाईट वाटेल असंही नाही, किंवा मी किती बॉसी आहे आणि तुम्ही किती डॉमिनंट आहे हे तर बेडरूम मध्ये प्लीज कधीच नाही केलं पाहिजे. नोबडी इज अबव एनीबडी देअर. मी किती भारी आहे, मी किती हॉट आहे, मी किती हॉर्नी आहे, आणि मी कशी तुला अरोज करते आणि तू मग तर काहीच करत नाही, हे सगळे नकळत कम्युनिकेट होणारे तुमची बॉडी सांगत असते. बॉडी, मी म्हणते ना रे, खोटं बोलतच नाही. बॉडी नेव्हर लाईज. शब्द फक्त आम्ही म्हणतो NLP मध्ये 60% शब्द असतात, 55% बॉडी लँग्वेज असते आणि 30% टोनॅलिटी असते. आणि सेक्स मध्ये टोनॅलिटी खूप मॅटर करते. विद्या बालन वो वडापावाला कोणता मूवी आया था ना यार, त्याच्यामध्ये ती सेक्सी फोनवर बोलत असते, तुम्हारी सुलू. त्याच्यामध्ये तिच्या टोननी टेलिफोनवर ती लोकांना अराउज करत असते ना. सो टोनॅलिटी मॅटर्स, युअर बॉडी लँग्वेज मॅटर्स. लास्ट इज वर्ड 7%, आणि आपलं सगळं विश्व त्या 7% वर चाललेलं असतं. याचा गैरफायदा पण घेतला जाऊ शकतो की, म्हणजे मला फक्त एखाद्याला नुसतं फील करून द्यायचंय की ओके तू मॅटर करते बरं का माझ्यासाठी. व्हेरी नाईस टॉपिक. असं पण होत असेल ना. होतं ना. तुम्ही सिग्नल्स देता आणि दिस इज फॉर दोज कपल्स हु आर नॉट मॅरिड, हु आर जस्ट इन रिलेशनशिप. दे वॉन्ट टू चेक, यु नो. आपण सिग्नल द्यायचं, समोरचा सगळा चांगला अरोज होतो, आणि मग अरोज झाल्यावर तुम्ही म्हणायचं की नाही, आमचं काही तसं नाहीये, वी आर जस्ट फ्रेंड्स. सो यू आर चेकिंग हाऊ हॉट यू आर, हाऊ फिट यू आर इन द मार्केट. तुम्ही किती लोकांना पटवू शकता, आणि दॅट इज द व्हेरी 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 मिसयूज ऑफ युअर बॉडी लँग्वेज अँड टोनॅलिटी. कारण तुम्ही कोणाच्या तरी मनाशी खेळताय. तुम्ही सेक्स ह्याला ना खूप, म्हणून संवेदनशील म्हणतो ना आपण, हे खूप सेन्सिटिव्ह आहे, ट्रॉमॅटिक असतं. तुम्ही कुणाला तरी फार अराउज करता, तो तुमच्या खूप जवळ येणार आहे, आणि तेव्हा तुम्ही कोल्ड होणार, तेव्हा तुम्ही बॅकफूट वर जाणार. मग वाय डिड यू गिव्ह द सिग्नल्स फर्स्ट? तुम्ही कशाला अराउज केलं समोरच्याला, कशाला ते सिग्नल्स दिले? तुम्ही बोलून बरोबर छान घेतलास हा मुद्दा, कारण ह्याच्यावर तुम्ही अजूनपर्यंत कुठे बोललेली नाहीये, की तुम्ही भारी भारी बोलताय, SMS टाकताय, मेसेज टाकताय, जेस्चर करताय, टेलिफोनवर बोलताय, किंवा बाहेर पण भेटल्यावर असे सिग्नल्स देताय. मग म्हणायचं हे हेल्दी फ्लर्टिंग आहे. पण हेल्दी फ्लर्टिंग अँड गिव्हिंग ग्रीन सिग्नल्स ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे, आणि कुठल्याही स्त्रीला तर ते खूप लवकर कळतं, आणि पुरुषाला पण कळतं.
की ही जाम सिग्नल्स देते किंवा तो मुलगा मला जाम सिग्नल्स देतोय, माझ्यासोबत फिरतोय, टू व्हीलरवर तुम्ही जाताय, पकडून बसताय, एक कप में से कॉफी पी रहे, आइसक्रीम खा रहे, मरीन ड्राइव पे जाके बैठ रहे, टच कर रहे, हात पकड रहे, नुसती मिठी मारली तरी कळतं कोण कुठल्या अँगलनी कशी मिठी मारली, कशी मिठी मारली जाते. शेक हँड केलं तर कळतं, बघितल्यावर कळतं. सिक्स सेन्स माझ्या मते पुरुषांमध्ये पण असतो आणि स्त्रियांमध्ये पण असतो. कोणी इथं वेडं नसतं आणि प्रेमात माणूस मग वेडा होतो तेव्हा. आणि मग तुम्ही त्याला भरपूर वेड करायचं आणि मग तुम बोलेंगे की नाही बॉस हमारा तो ऐसे कुछ नहीं था, हम तो सिर्फ फ्रेंड्स है. आणि सो तुम्ही सगळं ऑक्सिटोसिन सगळं रिलीज करून घ्यायचं. ट्रस्ट डेव्हलप होतो. लक्षात घे, इंटिमेसी मध्ये जसं तुम्ही बघता, जसं तुम्ही बोलता, जसे तुमचे जेस्चर्स आहेत त्याच्याने ट्रस्ट डेव्हलप होत असतो. आणि मग तो डेव्हलप व्हायचा आणि वन फाईन डे यू कट इट. बॉयज आर गर्ल्स गोज इन डिप्रेशन, एन्झायटी मध्ये जातात लोक. आणि आपल्या आयडेंटिटीवर प्रश्न पडतो की एवढं सगळं झालं मग मीच हॉट नव्हते का, नाही मी खरं वागलो ना, मी तर खरं वागलो ह्याच्यात, आणि हे नव्हतं का फिलिंग मग असं होतं. सो am I less then? एक्झॅक्टली. Am I less? Why did he go back food? Because he was just playing around. So please, for young generation, don't play with this emotion of sex. Maybe he was just playing around, or maybe he was just not ready to face the consequences of it. आणि त्यामुळे शेवटला म्हणजे 90% आलाय, पण 91 पाऊल उचलायचं मी नाही आता रेडी. आणि मग तेव्हा मॉरल्स आणायचे, व्हॅल्यूज आणायचे, हे असं आमच्यात नाही हा चालत. मग आमच्यात नाही चालत मग सुरू कशाला केलं? एक्झॅक्टली. मग आमच्यात नाही चालत हे अचानक उमजलं का तुम्हाला? तुमच्यात नाही चालत कारण सेक्स इज अ व्हॅल्यू. लक्षात घे, सेक्स इज अ बिलीफ सिस्टम. एक मुलगा आणि एक मुलगी साधं नातं सुरू जरी करत असतील, म्हणून मी तुला म्हटलं नाही होत कम्युनिकेशन, तर तुझी सेक्स बिलीफ काय आहे? एम आय ओके विथ ओनली किसिंग? तुमचं काय असतं ना, फर्स्ट बेस, सेकंड बेस, थर्ड बेस, काय मी कुठल्या लेवल पर्यंत ओके आहे, की मी नाहीच ओके, की मी लग्नानंतरच सेक्स करणार आहे, हे बोललं गेलं पाहिजे. तुम्ही धडधड सिग्नल देणार आणि समजा ऍज अ गर्ल आय एम टेलिंग नाव, सपोज इफ आय हॅव फ्रेंड हू इज टॉकिंग सो नाईसली विथ मी, ही इज लाईक he's totally into me and I'm getting good signals and I'm getting aroused आणि मला सगळं भारी वाटतंय. आता मला ऍज अ मुलगी पण खरं ऍक्ट करायची इच्छा तयार होणार आहे ना. आणि तेव्हा तो म्हणणार नाही हे नाही करायचं. मग मला हेच नाही कळत, फक्त बाबूराव वजायनामध्ये गेलं मगच व्हॅल्यू बिघडली का? बाकी सगळं करताना इमोशनली पण तुम्ही सगळं व्हॅल्यू तोडलीच ना मग. बरोबर. आय डोंट नो, दिस इज व्हेरी नाईस टॉपिक. आपण कधीतरी याच्यावर अख्खा पॉडकास्ट केला पाहिजे की डोंट गिव्ह रॉंग सिग्नल्स. इफ यू आर नॉट शुअर अबाउट टेकिंग इट अहेड, यू नीड टू बी व्हेरी स्पेसिफिक की आय एम स्टील एक्सपेरिमेंटिंग. माझ्या एका फ्रेंडचा अनुभव होता असा, म्हणजे तिच्यासोबत जो सुरुवात होती ना त्याची, आणि त्याच्यामध्ये तो दरवाजा उघडायचा गाडीचा, म्हणजे मी हे जन्मात अजूनपर्यंत केलेलं नाहीये कधी. आणि हा माणूस पहिल्या भेटीमध्ये दरवाजा उघडतोय, हा माणूस बाहेर कुठे जाताना हात देतोय, काय करतोय, सगळं करतोय. आणि तिला किती भारी वाटत. येस. आणि ती आम्हाला म्हणते की शिका काहीतरी, अशा मुली पटतात. आणि खरंच मुली पटतात. येस. पण त्याच्यानंतर असं झालं की तो बोलत नव्हता त्याशी 2-2 दिवस. आणि मग ते किती टॉर्चर. एक्झॅक्टली. टॉर्चरस. दॅट इज तो बिग गेम nowadays, बिग गेम. इट इज यू नॉट टेस्टिंग हाऊ कूल आय एम. मी ऍट अ टाइम मार्केटमध्ये किती मुलींना पटवू शकतो, किंवा मुली बघतील की मी ऍट अ टाइम कितने हॉट लड़के को, स्पेशली विथ टीनेजर्स. तर हे खूप टीनेजर्स में तो इट इज लाईक, माझी मुलगी आता 21ची झाली, पण तिचं टीनेजर मी खूप जवळून पाहिले. तेव्हा तर मी एवढी अवेअर नव्हते. आणि 11वी 12वी 9वी 10वीच्या मुलांना हे असं असतं की यू शुड टच माय ऑर्गन, or allow me to touch your organs, then it is cool. इंटरकोर्स नाही होते तिथे. पण मग तिथं किती शिक्षणाचा अभाव आहे बघ ना, की तुम्ही अशा डिमांड. सेक्स कांट बी डिमांडेड, सेक्स कांट बी कंपल्शन, सेक्स कांट बी पेनफुल. सेक्स इज डिझायर, सेक्स इज इंटिमेसी, सेक्स इज इमोशन. ते आतून येतं, ते आतून आल्यावरच करायचं असतं. आणि तुम्ही कुणाच्या मनात ते जर स्पार्क जनरेट केलंय तर इट्स युअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू स्टिक टू इट. तुम्ही स्पार्क जनरेट करून मग तुम्ही सटकणार असाल तर त्या स्पार्क मध्ये त्या मुलीची किंवा मुलाचं ना अख्खं शरीर जळून जातं. नंतर ते कुणाच्या प्रेमात पडण्याच्या एबिलिटी मध्ये राहत नाही, त्यांचा विश्वास उडून जातो. सो बी व्हेरी माइंडफुल अँड थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. इट वॉज व्हेरी नाईस क्वेश्चन. आणि हे झालं तर नो स्ट्रिंग अटॅच बद्दल,
पण त्याच्यासोबत आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ना, म्हणजे कॅज्युअल सेक्स आहे, नवीन ट्रेंडिंग सिच्युएशनशिप आहे, त्याच्यानंतर अजून एक टर्म आले, बेंचिंग नावाची टर्म आली, सो ती आहे, ओपन मॅरेजेस आहेत. मला मुद्दा विचारायचा तो हाच आहे की या सगळ्या गोष्टी सेक्शुअल लाईफ मध्ये मॅटर तर डेफिनेटली करत असणार आहेत, पण किती मॅटर करतात आणि त्यांचे इम्पॅक्ट कसे राहतात? हे सगळे एकतर जी नावं तू सांगितली ना, टू बी ऑनेस्ट, आमच्यासाठी ॲज अ सेक्स कोच हे लेबल दिले गेलेले आहे. ओके, हे लेबल आहेत. मी ॲज अ सेक्स कोच मी काय इथे सांगणार, 2 इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्ड आहेत. समजा आपण एक घेऊ सिच्युएशनशिप, त्याच्यामध्ये 2 माणसं त्याच्यामध्ये आहेत, किंवा ओपन मॅरेज आहे, तिथं तर मी म्हणेन 4 माणसं इन्व्हॉल्व झाली, किंवा सिच्युएशनशिप आहे, अगेन 2 पर्सन्स आर इन्व्हॉल्व. व्हॉट इज इम्पॉर्टंट इथं, तुम्ही नो स्ट्रिंग्स करा, तुम्ही सिच्युएशनशिप करा, तुम्ही ओपन मॅरेज करा, तुमच्या दोघांची त्याच्यामध्ये सहमती पाहिजे, तुमच्या दोघांची कन्सेंट पाहिजे. कारण ती जर नसेल तर ते नाही चालू शकत, कुठल्याही परिस्थितीत ते नाही चालू शकत. कारण एकाला समजा इमोशन्स यायला लागले, दुसऱ्याला काही नाही वाटत आहे, कारण ठरलंय काय, नो स्ट्रिंग्स अटॅच. मग ठरलंय काय म्हणजे वर्बली बसून चर्चा करून ठरलं पाहिजे, गृहीत धरून नाही. गृहीत धरून कुठल्याही नात्याची सुरुवात केली ना, ते नातं फ्लरिश होत नसतं. अझम्पशन्स वर रिलेशनशिप्स टिकत नसतात. यू नीड टू हॅव क्रिस्टल क्लिअर डायलॉग, यू नीड टू गिव्ह अ कन्सेंट. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय ना, कारण सिच्युएशनशिप असो किंवा वन नाईट स्टँड असो किंवा कॅज्युअल सेक्स असो किंवा व्हॉट सो एव्हर नेम्स यू गिव्ह, वेन देर इज अन इंटिमसी, वेन देर इज अ ऍक्ट ऑफ सेक्स, तर दोघांपैकी कुणाच्या शरीरात हार्मोनल बदल झाला हे माहित नसतं. आणि तो जो हार्मोनल बदल असतो ना, तो खरं सांगते तो ऍडिक्शन सारखा असतो. ती व्यक्ती ना, तीच व्यक्ती मला ते देऊ शकते रिलीज, आणि तो विचार सारखा करत राहतो. आणि मग तुम्हाला ती व्यक्ती सारखी सारखी पाहिजे. पण सुरुवात तुम्ही कशाने केली आहे, सिच्युएशनशिपने केली आहे किंवा नो स्ट्रिंग्सने केली. पण आता ऑक्सिटोसिन हा हार्मोनच असा आहे की तो ट्रस्ट निर्माणच करतोय. सो दॅट इज द रेड फ्लॅग देअर अँड देअर इटसेल्फ, की आता ना मला ह्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन, अफेक्शन, आधी नुसतं अट्रॅक्शनवर होतं, आता तुम्हाला अफेक्शन झालंय, नंतर तर ऍडिक्शन व्हायला लागलं त्या माणसाचं. देन इट इज अ रेड फ्लॅग. सिट, टॉक, गो टू अ कोच, डिस्कस की हे मॅटर असं पुढे चाललंय. कारण तो रेड फ्लॅग जर तुम्ही तेव्हा इग्नोर केलं तर ऍज इट इज यू आर गोइंग टू स्पॉइल युअर मेंटल पीस. कारण समोरचं तर अटॅच नाहीये ना, आणि समोरचा क्लिअर पण आहे, पण तुम्ही अटकत चाललाय. तर यू हॅव टू ग्रेसफुली स्टॉप इट विथ हॅव्हिंग अ डायलॉग ऑर गिव्ह इट अ चान्स. देन किंवा तुम्ही चान्स द्या तिथे की बाबा करायचंय का कंटिन्यू. बेसिकली ना, तुम्हाला संवाद करून कन्सेंट घेतल्याशिवाय अज्युम नाही करायचं. फक्त त्यालाही भारी वाटतंय, मलाही भारी वाटतंय, मग गप्पा छान होत आहेत, मग रंगलंय ना, मग बघू पुढे काय होतंय, मग पुढे जेव्हा जे होईल तेव्हा आपण डील करू. तो तब तक बहुत रहता फैल जाता है आणि खूप मेंटल ट्रोमाज होतात, तुमची प्रोफेशनल लाईफ हॅम्पर होते. परत परत मी 100दा सांगत असते लिव्ह इन कपल्सला किंवा नुसतेच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला किंवा मॅरेज मध्ये असणाऱ्या लोकांना, नातं किंवा इंटिमेसी हे जगातलं सगळ्यात प्रायमरी गोल नाही. तुम्ही, तुमचं ध्येय, तुम्हारी सिक्युरिटी, तुमको लाइफ में क्या करना है, दिस इज प्राइमरी थिंग. देन देर कम स्मॉल पार्ट्स. तुम्ही एखाद्या नात्याला आयुष्याचं गोल नाही करू शकत. दॅट इज अन ऍडिशनल फॅक्टर. दे आर बोर्नविटास ऑफ युअर लाईफ ना, आणि दे आर युअर, ते तुम्हाला असं मोटिवेट करत असतात की मला काम काय करायचं, तर मला संध्याकाळी जाऊन ना अली सोबत छान एक कॉफी प्यायची, किंवा मला डिनरवर जायचं, किंवा मला फैजाशी फोनवर बोलायचंय. ही माझी नाती मला फाउंडेशन देतात. सो आय गो बॅक होम टू देम. दे कॅन्ट बिकम गोल्स, एस्पेशली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाल्या नात्यात तरी ते नातच म्हणजे सर्वस्व, ते इंटिमेसी म्हणजे सर्वस्व. देन यू आर इन टू अ व्हेरी रॉंग झोन. इट इज अ रेड फ्लॅग. एस्पेशली तू ओपन मॅरेजेस विचारलंस, तिथं तर 4 पार्टनर्सची कन्सेंट पाहिजे रे, आणि ऑनेस्टी पाहिजे. इंटिमेसी विदाउट ऑनेस्टी इज बुलशिट. ते इंटिमेसी के नाम पे धब्बा है. अगर उसमें सच्चाई नहीं है, त्याच्यात खरंपणा नाही आहे, त्याच्यात वल्नरेबल होऊन सत्य काय आहे ते मांडताच येत नसेल, तर प्लीज तुम्ही एक्सपेरिमेंट काही करू नका, काहीच एक्सपेरिमेंट करू नका. जस्ट बी सिंगल देन. कारण तुम्ही कुठलेही एक्सपेरिमेंट्स असतात, तुम्ही जे सोसायटल नॉर्म्स आहेत त्याच्या थोडंसं प्रवाहाच्या विरोधात जाऊन जेव्हा काय करताय ना, मी रॉंग आहे का राईट आहे म्हणतच नाहीये. तुम्ही जायचं ना तर जा, बट बी अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. तुम्हाला माहित पाहिजे तिथं खरं बोलावं लागतं.
खरं बोलण्याला सबस्टिट्यूट नाहीये. आणि सेक्स इंटिमेसी हे खोटं बोलण्यावर अवलंबून होऊच नाही शकत. आणि ओपन मॅरेजेस मध्ये देर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ हॅव्हिंग मेडिकल टेस्ट. यू नीड टू हॅव युअर STI टेस्ट, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसचे, कारण जसे मल्टिपल पार्टनर्स इन्व्हॉल्व्ह झाले ना, सिच्युएशनशिप आहे तर मग मी तुझ्यासोबत पण ऍक्टिव्ह असणार आहे, मी बाहेर पण ऍक्टिव्ह असणार आहे. तर बॉस पहिले अपना ना वो रिपोर्ट कार्ड लेके आओ, तुम्हारा HIV टेस्ट, तुम्हारा STI टेस्ट. आणि त्याच्यात लाज लज्जा नाहीये. तुला माझ्यावर भरोसा नाही का? तो नाही भरोसा. ब्लड टेस्ट आहे ना एक, वो करना मस्ट है. एवढे तुम्ही ओपन आहात का? आणि जर तुम्ही सिच्युएशनशिप, नो स्ट्रिंग्स अटॅच्ड ओपन मॅरेजेस मध्ये आहात तर यू नीड टू हॅव युअर रेग्युलर मेडिकल टेस्ट. प्लेजरची किंमत शरीर भरू नाही शकत. फंगल इन्फेक्शन, STI इन्फेक्शन, गनोरिया, सिफिलिस, HIV ही कॉस्ट नसते. ही कॉस्ट तुम्ही इंटिमेसीची, प्लेजरची, सेक्सची जर भरत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख बावट माणूस कोणी नाही. हे नाही करावं. काय नाही करावं हे सगळं इग्नोर करून ह्या फंदात नका पडू. बरोबर. सो गो स्लो, check whether you're prepared for it. Talk to your coaches. Just don't talk with friends. Just don't try to be cool. Have complete clarity on the table. And then make a choice. It's a choice. आणि choice ही consequence सोबतच येते. Choice is a decision. Decision comes with consequence. तुम्ही तयार आहात ना, फिर कुदी मारो ना. फिर मारो, लेकिन सब क्या बोलते हो, मास्क, बेल्ट सब लेके चेक करके मारो. बी सेफ. That's how it has to be. ओके. एका ठराविक पिरियड नंतर म्हणजे काही मॅरेज हे सेक्सलेस मॅरेज आहेत, हा सुद्धा मुद्दा मी बऱ्याच पॉडकास्ट मध्ये ऐकलाय. तर सेक्सलेस मॅरेज ही खरी गोष्ट आहे का? 100%. मेरा अख्खा बिझनेस उसके ऊपर चलता है. म्हणजे हे वाईट भाग आहे माझ्या सगळ्या क्लायंट्सचा. जर मी डाटा काढला तर मॅक्झिमम केसेस माझ्याकडे तर सेक्सलेस मॅरेजेसचेच आहेत. का होतात सेक्सलेस, म्हणजे मॅरेजेस सेक्सलेस का होत आहेत? पहिली गोष्ट, मॅरेज आणि सेक्स हेच गणित किती विचित्र आहे बघ ना. मॅरेज म्हणजे सेक्स करायचं सर्टिफिकेट असं झालेलं आहे. असं एकतर नसायला पाहिजे. बरं, शेवटी ना हे बघ, एकाच मोनोगॅमस रिलेशनशिप मध्ये तुम्ही असताना एकाच व्यक्तीसोबत तुम्ही सेक्स करताय दररोज, मग नॅचरल आहे ना रे. ऍपलने हर बार अपडेट करके वर्जन निकाला. एंड्रॉइड का कोई फोन आता है तो उनका अपडेटेड वर्जन रहता है. आपण घराचे इंटिरियर्स बदलतो. आपण घरातल्या त्या मावशी साधा म्हणतात की फिनॉल ताई यंदा ना लेमनचा आणा, यंदा ह्याचा फिनॉल आणा, ह्यांचा त्याचा फिनॉल आणा. आपण कर्टन्स बदलतो. आपण सगळं नवीन नवीन आणतो. आपण एका 6 महिन्यानंतर शूज बदलतो. आपण कपडे बदलतो. म्हणजे मुळात माणसाला चेंज, ह्युमन बिंग इज प्रोन फॉर चेंज. पण व्हेन इट कम्स टू रिलेशनशिप, एस्पेशली इन मॅरेज, तिथे एकाच व्यक्तीसोबत तुम्हाला जन्मोजन्मी वही ऍक्ट करना है. तुम्ही इमोशनली नेकेड झालेला आहात, तुम्ही फिजिकली नेकेड झालेला आहे, सगळं झालेलं आहे. मग पहिलं हे एक्नॉलेज केलं पाहिजे की हो, आपल्याला बोर होऊ शकतं. आणि बोर झालं म्हणजे काय, तेच तेच करून बोर झालंय. बोर झालं म्हणजे तो व्यक्ती बोर नाही झालाय, ते नातं खराब नाही झालंय. त्या नात्यामधली केमिस्ट्रीमध्ये इतके बाकी सगळे फॅक्टर्स असतात ना. सासूने हे सांगितलं, सासऱ्याने हे सांगितलं, माझ्या नवऱ्याने इथं स्टँड नाही घेतला, माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा असं झालं तर मला बदली करायची होती एका गावात, तू ट्रान्सफर नाही घेतली. हे जे बाकी रिलेशनशिप इश्यूज असतात ते इतके जास्त असतात ना की त्याचा परिणाम इथे होत असतो. आणि आपल्याकडे मॅरेज म्हणजे अजून पण काय, MIDC में एक जगह ले लिया, 7-12 उतारा लग गया, प्रोडक्शन हाउस लगा दिए, 2 बच्चे हो गए आणि विषय मिटला ना. आता ती फॅक्टरी कशी चाललीये, ते चाललीये का तिथे नुसतंच पाट्या टाकल्या जातात. मग पाट्या टाकल्या जातात तर सेक्स म्हणजे अटेंडन्स लावायचं, महिन्याभरातनं 2-3दा करायचं, मग चाललंय सगळं. मग हे ड्राय होऊन जातं. तू बघ, सीझन्स पण ना, आपल्याकडे रेनी सीझन होतो, मग पाऊस येतो समजा, मग समर येतं, मग विंटर येतं, जमीन सुकते, जमीन फुल ड्राय होते, मग पाऊस पडतो, जमीन ओली होते आणि मग परत ते झाडं तिथं म्हणजे ती पालवी फुटते. मग तसंच नात्यात पाहिजे ना. तसंच नात्यातले तुमचे ऋतू बदलले पाहिजेत. म्हणजे संसार करता करता त्याच्यातला शृंगार कम्प्लीट मिसिंग, आणि तरी आपल्याला संसार मात्र पाहिजे. आणि संसार बिकम्स लाईक काय टेस्ट, म्हणजे परीक्षा असते ती लग्न. ते लग्न काही करून टिकवायचं, हा जो बोजा असतो ना त्या कपलवर, त्या
रिस्पॉन्सिबिलिटी. आणि लग्न म्हणजे काय, ते नुसते नवरा बायको नसतात, त्याचा अख्खा खानदान, त्याची आत्या, त्याची मावशी, त्याची बुवा, आणि इकडे पण सगळा त्याचा खानदान. हे सगळं गणित जुळवता जुळवता पोरं होऊन जातात. मग ते गणित, मग त्यांचे ऍडमिशन्स, त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स, मग ते मुलं मोठी व्हायला लागतात, मग त्यांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रॉब्लेम, हे करत करत ना ती इंटिमेसी निघून जाते. आरशासमोर त्या कपलनी उभं राहायला पाहिजे, स्वतःला आठवण करून दिलं पाहिजे की एका काळी आपण प्रेमात पडलो, बाय चॉईस आपण लग्न केलंय, प्रेमाने आपण पोरांना जन्माला आणलंय, आणि पोरांना जन्माला आणलं म्हणजे पिरियड, सेक्सचा पिरियड म्हणजे फुल स्टॉप हे नसतं, तो फक्त कॉमा असतो. पॉज असू शकतो ना, नात्यात पॉज घेऊ शकता तुम्ही. कधी कधी अंतर पण ठेवावं, कारण खूपच एका छताखाली खूप जवळीक आल्यावर पण त्रास होतो, बोर होतं हे नॅचरल आहे. मला बोर झालंय बाबा, आपल्याला काहीतरी वेगळं करणं आहे. आणि वेगळं करणं म्हणजे डायरेक्ट जाऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचंय का, तर दॅट इज नॉट व्हॉट आय एम प्रमोटिंग. यू कॅन क्रिएट युअर न्यू व्हर्जन डेली, बट यू शुड बी रेडी टू डू दॅट. अँड इफ यू आर रेडी टू डू दॅट, सेक्सलेस मॅरेजेस राहणार नाहीत. सेक्सलेस मॅरेज म्हणजे माझ्या मते ना, एकाच घरात दोन फक्त शरीर असतात. म्हणजे तू बघ ना, भूत प्रेत आत्मा कैसे रहते हैं, उनको तो बॉडी नहीं दी है ना भगवान ने, वो ऐसे भटकते रहते. पण तुम्हाला दिलंय ना शरीर एवढं मोठं, आणि एक अख्खं शरीर एक्सप्लोर करायला मी म्हणेन 1 काय 7 जन्म कमी पडतील, पण आपण एक्सप्लोरच नाही करत ते शरीर. मग तुम्ही ते शरीर छानरित्या एक्सप्लोर करा ना. भूत प्रेत आत्मासारखं एका घरात राहू नका, मग तो संसार इज ऑफ नो यूज, इज ऑफ नो यूज. अजून पण आपल्याकडे मॅरेजेस मधनं ग्रेसफुली बाहेर पडणं हा प्रकार नाहीये, आणि मी बाहेर पडा नाही म्हणत आहे, बट डोंट बी जस्ट टू नका राहू. रिमाइंड करा ना, हे माझं शरीर आहे, आणि केवढं मोठं शरीर आहे रे, स्किन केवढी मोठी ऑर्गन आहे, काय नाही एक्सप्लोर कराल तुम्ही, काय नाही करू शकत त्याच्यात. बट यू नीड टू बी रेडी टू एक्सपेरिमेंट, यू नीड टू बी रेडी टू टॉक ऑन इट, अँड यू नीड टू बी ओके नॉट बिंग ओके फॉर सम टाइम. आमचं आत्ता बिघडलंय, थोड्या वेळेसाठी हे लग्नात बिघाड आहे, म्हणजे सगळं बिघडलेलं नाही. गाडीचा टायर कधीतरी होतो पंक्चर, पण आपल्याला तो पंक्चर काढता येतो. स्टेपनी असते, गाडी थोडा वेळ गॅरेज मध्ये ठेवावी लागते, म्हणून सेक्स कोच किंवा कोचेस काउन्सिलर्स कडे जायला पाहिजे. थोडा वेळ गाडी गॅरेज मध्ये ठेवली तर काही बिघडत नाही ना रे, काहीच बिघडत नाही. दरवेळी जाऊन नवीन गाडी आणायची नसते. आणखीन एक प्रश्न आहे माझा, आणि त्याच्याबद्दल पण मला डाऊट आहे की थोडंसं नॉलेज कमी किंवा या गोष्टींबद्दल नाही बोलतायत, पण असेक्शुअलिटी ही खरी टर्म आहे का लोकांनी फक्त म्हणजे त्यांना सेक्स नाही करायचं, त्यांना बोर झाले आणि म्हणून ती टर्म इन्व्हेंट केली की नाही मी असेक्शुअल आहे, हे खरं आहे? म्हणजे काय म्हणतो आपण टर्मिनॉलॉजी मध्ये सायंटिफिकली हे खरं आहे का? 100% वादच नाही, आणि ह्याचा किती गैरवापर होतो तेही तेवढंच खरं आहे. पण पहिली गोष्ट हे खरं आहे, आणि असेक्शुअलिटी हा आजार नाही, म्हणजे असेक्शुअलिटी ही कुठली डिसीज नाही, चॉईस आहे, इट्स अ कंडिशन, इट्स नॉट अ चॉईस. नोबडी कॅन बी असेक्शुअल बाय चॉईस, कारण देन दे आर युजिंग इट. इट इज अ कंडिशन. आय हॅव केसेस. आणि असेक्शुअलिटी कुणी जन्मता असेल, कारण त्याला नाहीच कुणासोबत शारीरिकरित्या इंटिमेसी करायची आहे, सेक्स करायचा आहे. असेक्शुअलिटी म्हणजे सेक्स नाही करायचं आहे, पण प्रेम नाही करायचंय असं नसतं. आय हॅव सो मेनी केसेस, आणि सगळ्यात जास्त ट्रॉमॅटिक असतात ती माणसं. आता इथे काय असतं माहितीये, त्यांचं एकच कधी कधी चुकतं, दॅट दे आर नॉट वोकल अबाउट इट, की मला तू आवडतोस पण मला तुझ्या बरोबर सेक्स नाही करायचंय. मग आता ह्या समोरच्याची पण तेवढी मॅच्युरिटी पाहिजे की हे कसं आवडणं झालं, म्हणजे मला तू आवड सगळं नॉर्मल आहे, पण सेक्स का नाही करायचं, बिकॉज दॅट पर्सन मे बी असेक्शुअल, अँड इवन दॅट पर्सन इज नॉट अवेअर दॅट ही ऑर शी इज असेक्शुअल. त्यामुळे हे एकतर आधी माहित नसतं. जेव्हा तुम्हाला हे खरंच समजून जातं, समजा तुम्ही 2-3 पार्टनर सोबत ट्राय करायला प्रयत्न केला पण तरी नाही होते, तर देन यू नीड टू मीट सेक्स कोचेस, टॉक ऑन इट, एक्सप्लोर, अँड देन लेबल युअर सेल्फ असेक्शुअल. घाई नाही केली पाहिजे. काही केसेसमध्ये तर माझ्याचकडे केसेस आहेत, ट्रोमामुळे पण लोक असेक्शुअल होतात. म्हणजे जिथे रेप हा तर खूप वेगळा विषय आहे, पण नॉर्मल नातं आहे, पण तिथं नाही पाहिजे होतं मला सेक्स, नाही करायचं होतं, पण समोरचा करत राहिला. प्रेम आहे, कन्सेंट आहे, पण ते करत असताना नाहीच मला आवडत आहे,
स्पेशली हे लग्नात तर खूप होतं नवरा बायकोच्या नात्यामध्ये, कारण बायकोला काय वाटत असतं, जाऊ दे माझी नवरा मग duty काय आहे. करणार, माझी ही ड्युटी आहे आणि मग नवरा तर करणार आहे, मग करू दे त्याला, करू दे करू दे करत ती. कारण तू विचार कर ना, माझ्या शरीराला कोणीतरी सतत हात लावतंय, माझ्या शरीराच्या आत जात आणि मला ते बिलकुल नाही आवडत आहे, मी कसं बसत ते उरकतीये. आणि मग एक स्टेज येते की इनफ इज इनफ, नोबडी इज गोइंग टू टच माय बॉडी, नोबडी मीन्स लिटरली नोबडी. मग ती व्यक्तीनं कुणाला स्पर्श नाही करू देत, कारण त्या इतकं ते तिटकारा. दॅट्स द तिटकारा. राईट वर्ड. मग ते तसे पण असेक्शुअल्स होतात. कोणी प्रॉपर समजा कुणावर रेप झाला असेल तर दॅट पर्सन कॅन बिकम असेक्शुअल. सो इट्स अ कंडिशन विच कॅन बी कंजनायटल म्हणजे जन्मता, विच कॅन कम लेटर इन युअर लाईफ एनी टाइम, बट इट इज अ कंडिशन अँड यू नीड टू बी रिस्पेक्ट. म्हणजे कोणी खूप सेक्स करतंय म्हणजे तो कॅरेक्टरलेस आणि कोणी बिलकुल सेक्स नाही करत म्हणजे ते अगदी संत महात्मा, असं नाही आहे. सेक्स इज अ चॉईस, सेक्स इज नॉट कंपल्शन. माझी वैयक्तिक डिझायर येते. कुणाला बघ जोरात हसावंसं वाटतं, कुणाला नॉर्मल हसावंसं वाटतं, कोणी लाजून असतं, कोणी खक्का असतं, कुणाला जोरात रागात जोरात ओरडावंसं वाटतं, कोणी राग सायलेन्सने व्यक्त करतंय. हे सगळं किती नॉर्मल आहे सांग. बरोबर. तसंच इंटिमेसी मध्ये मला ऍक्ट मध्ये नाही वाटत आहे, मला बोलण्यामध्ये वाटते, मला बघण्यामध्ये वाटते, मला कुणासाठी स्वयंपाक करण्यामध्ये वाटते, मला कुणासोबत फक्त टू व्हीलरवर पकडून राईड करण्यात वाटते किंवा कोणासोबत फक्त एखादा छान मूवी बघण्यात वाटते. ऑल दीज आर फॉर्म्स ऑफ इंटिमेसी. इंटिमेसी कांट बी इन अ चौकट. चौकटीत मग असेक्शुअल माणसांना खूप त्रास होतो. सो येस, इट्स अ कंडिशन, वी नीड टू ग्रेसफुली एक्सेप्ट इट, रिस्पेक्ट इट, टॉक अबाउट इट अँड बी ओपन अबाउट इट. आणि जे असेक्शुअल आहेत त्यांनी सुद्धा त्या गोष्टी नात्याच्या सुरुवातीला ओपन केलं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे. एक्झॅक्टली. नाहीतर मग ते समोरच्या व्यक्तीवरती तुम्ही विनाकारण प्रेशर दिल्यासारखं होतंय. आणि त्याला शिल्ड म्हणून पण नाही वापरली पाहिजे की तुम्हाला आता हे टाळायचंय. बरोबर. कुठल्या तरी मूवी मध्ये पण आहे ते, ती उगीच सांगते की मी असेक्शुअल आहे, ओके, की तिला ते करायचं नसतं. पण मग म्हणून सांगते ना, खोटं बोलणं, फेक असणं, दॅट कांट बी इंटिमेसी. दॅट कॅन बी एनिथिंग ऑन अर्थ, बट दॅट कांट बी इंटिमेसी. आणि नात्याची सुरुवात ही अशा फाउंडेशन्सवर तर व्हायला नाही पाहिजे. सो डोंट यूज इट एज अ मास्क. बी ओपन, बी वल्नरेबल, बी जस्ट युअर सेल्फ. कारण एकदा का तुम्ही इंटिमेट झाला ना कुणासोबत, सगळ्यात भारी निशाणी काय माहिती, यू कॅन बी जस्ट बी युअर सेल्फ. तुम्ही जसे आहात तसं राहता येणं त्या नात्यात, त्यासारखं सुख नाही मिळते. कारण अशी फार कमी नाती आहेत, खूपच कमी. तुम्ही आहात तसं तुम्हाला राहता येतं. खूप कमी नाती, त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. दॅट इज हाऊ इट हॅज टू. आता शेवटच्या टप्प्याकडे येताना माझे 2 प्रश्न आहेत. आणि यातला एक प्रश्न असा आहे की तुम्ही सेक्स कोच म्हणून प्रॅक्टिस करत असताना एखादा असा प्रश्न कधी आला का की तो प्रश्न लक्षात राहिला, किंवा तो प्रश्न कधीतरी अरे यार हे पण सांगावं लागतंय का, असं कोणत्या एखाद्या प्रश्नाबद्दल वाटलं का? 2 आहेत तसे प्रश्न. सगळ्यात की तुम्ही सेक्स कोच का आहात, ओके, हा प्रश्न खूप विचारला जातो मला. सगळं तर चांगलं आहे तुमच्या आयुष्यात, तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही डॉक्टरी इतकी मेडिकल प्रॅक्टिस चांगली असताना, मी कोचिंग पण करायचे, ते करत असताना तुमच्या हजबंडचं सगळं चांगलं आहे, फायनान्शियली सगळं चांगलं आहे, मग तुम्ही हे असं डेअरिंगचं काम, तुम्हाला नेम आणि फेमच पाहिजे आणि तुम्हाला खूपच हे सगळं बोल्ड करायला आवडतं का, तुम्ही सेक्स कोच का आहात? दिस इज मोस्ट वियर्ड क्वेश्चन आय फील. तुम्ही म्हणजे आपल्याकडे सेक्स कोच नसणं हे वियर्ड असलं पाहिजे. कोणीतरी सेक्स कोच आहे हे अभिमानाची बाब असली पाहिजे. दॅट टू अ महाराष्ट्रीयन गर्ल हू कॅन टॉक इन सो मेनी लँग्वेजेस अँड डिलिव्हर इट सो व्हेरी ग्रेसफुली. इट इज बोर्न टू द सोसायटी आय फील. पण तो एक प्रश्न खूप टोचला जातो आणि तो एकदा नाही, तो 100ला विचारला जातो. दुसरा असतो वियर्ड प्रश्न, मी सांगेन की बरेच आत्ताच नाही, म्हणजे मी हे 20 वर्ष आधी जेव्हा मी सेक्स कोच नव्हते तेव्हाचा प्रसंग सांगते. मी गणोरकर मॅडमकडे नाशिकमध्ये हे करायचे, प्रॅक्टिस करायचे, त्यांची मी असिस्टंट म्हणून काम करायचे. एक जोडपं आलं होतं, 4 वर्ष ते हे होतं, बाळ नव्हतं झालं त्यांना. मग मॅडम बोलली तू सगळी हिस्ट्री घे. मग मी सगळी हिस्ट्री घेतली आणि मग मॅडमला दिली की असं असं सगळं हिस्ट्री, सगळं ते राहतात सोबत वगैरे, सगळं व्यवस्थित होतं. आणि हार्मोनल टेस्ट हे ते सगळं त्यांचं सगळं झालं होतं. आणि मग गायनेकोलॉजिस्ट कडे जेव्हा तुम्ही जाता तर पर वजायनल टेस्ट होते, म्हणजे गायनेकोलॉजिस्ट विल पुट युअर 2 fingers थ्रू वल्वा इनसाइड. आणि मॅमला ते करताना खूप त्रास झाला. मॅम बोलले यू ट्राय. मग मी वजायनल टेस्ट करायला गेले तर दॅट लेडी वॉज मच इन पेन आणि आम्हाला पर वजायनल टेस्ट नाही करू दिली तिला.
आणि मग मॅम बोलली यू यू गो टेक हर बॅक, टेक बोथ द कपल्स इन द रूम अँड टेक द हिस्ट्री. मग मी दोघांना विचारलं तुम्ही नक्की सेक्स करता म्हणजे काय करता? तर ते लाजायला लागले, ते खूप लाजायला लागले. म्हटलं नाही मला डिटेल पाहिजे. तर आता अगदीच खोलात नाही जात, पण त्यांनी त्या नवऱ्याने पेनिट्रेशन केलंच नव्हतं 4 वर्षात. नाही, कारण त्याला कुठल्या होलमध्ये पेनिट्रेट करायचंय हेच माहिती नव्हतं. माय गॉड. त्यामुळे मला तेव्हा शॉक बसला होता आणि ते 20 वर्षानंतर बदललेलं नाही आहे. आय हॅव सो मेनी क्लायंट्स जे मला विचारतात की मॅडम जर तुम्ही आमच्यावर हसणार नसाल तर प्रश्न विचारू का? तर मग मी म्हणते झूमवर कॉल असतो ना, की ते म्हणतात मॅडम, आणि चांगले सुशिक्षित पण आणि अशिक्षित पण, आणि ते काही वेडे नसतात, ते खरंच प्रामाणिकपणे मला विचारतात की मॅडम स्त्रीला होल किती असतात? हा प्रश्न मला खूप असा हे पण करतं, म्हणजे वाईट पण वाटतं, वियर्ड पण वाटतं, आणि एज्युकेशनची किती कमी आहे हे पण वाटतं की नक्की स्त्रीला होल किती आहेत हेच जर माहित नसेल, की कुठून युरिन येतं, कुठून पिरियड येतं, कुठून तो पेनिस आत जाणार आहे आणि एनल ओपनिंग काय आहे, आपण अज्युम करतो. माहितीये, आपण अज्युम करतो आज पण अशी पण खूप मोठी संख्या आहे की त्यांना रचना माहिती नाहीये, स्त्रीची रचना माहिती नाही, आणि मग मला त्यांना सगळी ती अनॉटॉमी सांगावी लागते की इथून येते, आणि मग होलच माहिती नाही तर क्लिटोरिस काय माहिती असेल. आणि म्हणजे और मैं ये बोलूंगी होल नहीं पता है तो सोल क्या पता रहेगा ना. म्हणजे त्या स्त्रीला एक आत्मा पण आहे, ते कोणी मला विचारत नाही की मी तिच्या आत्म्याला कसं टच करू. हा प्रश्न आजवर कोणी विचारलेला नाही आहे आणि तो विचारला गेला पाहिजे. सो यू आर क्युरियस अबाउट द होल्स, you are looking for the efficiency to enter the holes, but if you just try to enter the soul first, trust me, this will be easy. So that is one of the weird questions I do face. हा शेवटचा प्रश्न आहे. आणि म्हणजे बघा ना की दारू जेवढी जुनी असते तेवढी तिला जास्त डिमांड असते. तूप जेवढं जुनं असतं तेवढं ते जास्त उपायकारक असतं. मग नातं आणि त्या नात्यामधला सेक्स हा शेवटपर्यंत टिकल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतो? मुरलंच पाहिजे रे, मुरलंच पाहिजे. आपण मला वाटतं तेव्हा पण बोलताना तू लोणच्याचंही उदाहरण दिलं होतं की ते आपण वर्षाच्या 1 महिन्यात बसतो, ते आंबा आणतो, ते कापतो, त्याला मीठ लावतो, ते असं फेस्टिवल असतं. मग ते बरणीत भरतो, मग ते लावतो, वर्षाचा मसाला आपण तसा बनवतो, आणि मग ते लोणचं जसं जसं मुरत राहतं ते किती छान लागतं ना रे. टेस्टी लागतं. पण ते तेवढ्याच काळजीनं काचेच्या बरणीत ठेवलं जातं, हे लक्षात घे. एवढं महत्वाची गोष्ट आपण एका ग्लास जार मध्ये ठेवतो, म्हणजे ते किती नाजूक आहे, ते हँडल विथ केअर आहे. नाती ग्रांटेड घेतली नाही जायला पाहिजेत, नातींना वेळ दिला पाहिजे. इंस्टाग्राम का 15 सेकंड का रील मतलब रिलेशनशिप नहीं होता. यू जस्ट कांट स्वाइप. टिंडर, बंबल, आई एग्री, आई डू लव दोज ऍप्स, बट दे आर टू स्टार्ट अ रिलेशनशिप. टिंडर हेल्प्स यू, इंस्टाग्राम हेल्प्स यू, और बंबल हेल्प्स यू टू स्टार्ट अ रिलेशनशिप. पण त्या नात्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करणं, जर तुमच्याकडे त्या नात्यासाठी वेळच नसेल आणि तुम्ही म्हणाल की आमची ही प्रायोरिटी आहे, सुरुवातीला तुम्ही गुलाबाचं फुल, दार उघडणं सगळं केलंय, आणि नंतर आय अंडरस्टँड युअर करिअर हॅज विल डिमांड, पण नात्याला मुरवण्यासाठी नात्यात वेळ द्यावा लागतो. आणि when I say वेळ, 24 तास आरती घेऊन बसायचं नाही आता नात्यासमोर, पण ते नातं मुरायला वेळेशिवाय दुसरं त्याला ऑप्शन नाहीये, काहीच ऑप्शन. तू मला सांग असेल तर आय एम रेडी टू टेक ऑल माय वर्ड्स बॅक, पण नात्याला जर वेळ नाही दिला नातं मुरतच नाही. आणि नातं मुरायचं नाही, तुम्ही वेळ दिला नाहीये, तुम्ही टाटा बिर्ला अंबानी बनण्याच्या जर्नीमध्ये, कारण तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होणार आहात ना, तेव्हा परत जेव्हा येणार आहे तर तुम्ही त्या नात्याकडे परत येणार. बरोबर. आणि त्याचे नातंच सुकून गेलं, कारण जोवर उसको आपूस लग रहा है तब तक तुम वो आपूस खा रहे, उसके बाद 4 साल में अगर एक बार उस झाड़ को आपूस लग रहा है तो बीच में 4 साल तुम पानी डालेंगे की नहीं डालेंगे उस झाड़ को, की जब तक फल फूल लग रहा है तुम उधर है. मग त्याची पानं हिरवी ठेवणं हे तेवढंच महत्वाचं ना. ती जमीन बरोबर आहे की नाही, त्याला काही वाळवी लागली नाही ना, त्याला आपण काहीतरी औषध टाकू, त्या झाडाच्या तिथे जाऊन बसू, त्या झाडाशी बोलू, त्याला वेळ देऊ, मग ते झाड तुम्हाला आयुष्यभर सावली देईल. आज पण वडाचं झाड किती सावली देतं, वडाचं झाड कुठलं काय फळ देतं, पण ते सावली देतं. आणि नातं सावली तेव्हाच देऊ शकतं जेव्हा दोघं पार्टनर्स इंटेन्शनली, विलिंगली मला हे नातं पाहिजे म्हणजे पाहिजेच. नातं प्रायोरिटी नसतं, पण
तुमच्या 100 प्रायोरिटीज असल्या तरी, म्हणजे ह्या इथे प्रायोरिटीज आहेत, हे नातं असंच असतं, हे नातं असंच पाहिजे. हे जरा पण असं गेलं ना तर चेक करायचं की इथली काहीतरी एक प्रायोरिटी कमी करू, परत हे नातं वर आणू. कारण इथं तुम्ही विश्व जिंकला आणि इथून हे निसटून गेलं असेल तर तुमच्यासारखा गरीब माणूस मग कोणी नाही. आणि मग नथिंग, काय राहतं सांग, काय राहतं. आणि त्याच्यामध्ये इंटिमेसी इज लाईक दॅट चाट मसाला की आपण चव आणते. नुसतीच पाणीपुरी नाही बरी वाटत ना रे. आपण एनमी सुखी पुरी खाते है, सुखी पुरी इज दॅट इंटिमेसी. आणि मग छान वाटतं. दररोज कुठे जातो रे पाणीपुरी खायला, दररोज नाही जात. माणसानं ब्लू मून जातो, पण पाणीपुरी सोबत जाऊन खाल्ली की जी मजा येते ती एकट्यात खाण्यात मजा येत नाही. आणि थोडा तरी वेळ काढा ना, थोडा वेळ जर काढला तर यू आर द मोस्ट रिचेस्ट पर्सन ऑन अर्थ इफ यू हॅव अ पर्सन हू इज युअर होम. हा, अँटीलाच बांधायची गरज नाहीये. यू नीड अ पर्सन, अ बॉडी हू इज युअर होम. आणि त्यासारखं सुख नाही सांगते, त्यासारखं सुख नाही. समजा हा पॉडकास्ट खूप सुंदर झालाय, तर मी घरी कधी जाईन आणि कधी अलीला हे सगळं सांगेन. ही जी ओढ आहे ना, ती ओढ जर जिवंत राहिली तर ते इतकं फुलतं सांगते. आणि ओढ जिवंत राहण्यामध्ये इंटिमेसीचा मोलाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. तुम्ही 20च्या आहात, तुम्ही 30च्या आहात, तुम्ही 40च्या आहात, तुमचं इरेक्शन, पेनिट्रेशन, इजॅक्युलेशन, रिप्रोडक्शन सगळं बंद होतं 50 पर्यंत. पण इंटिमेसी बंद नाही होत, कम्युनिकेशन बंद नाही होत, टाइम देणं बंद नाही होत. देन वाय नॉट डू दॅट फ्रॉम स्टार्टिंग. बरोबर, सुरुवातीपासून केलं पाहिजे ना रे. आणि ते मानवी अधिकार आहे. मी ज्याच्याशी प्रेमात आहे त्या व्यक्तीने मला वेळ द्यावा आणि मी त्याला वेळ द्यावा. बेसिक ह्युमन नीड इज टू बी फेल्ट, टू बी हर्ड, टू बी सीन. आणि हे वेळ दिल्यावर होतं ना. और टाइम तो आजकाल यू नो हाऊ व्हॅल्युएबल इट इज. सो या, दॅट इज व्हॉट आय फील पर्सनली. ओढ पाहिजे. ओके, सो ह्या पॉडकास्ट मध्ये मंडळी इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तुम्हाला जर सेक्स रिलेटेड आणखीन काही प्रश्न असतील तर खाली आपण मॅडमचं इंस्टाग्राम हँडल सुद्धा देतोय. सो तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करू शकता. तुमच्या प्रश्नांना मॅडम उत्तर देतील. त्यांना नाही पॉसिबल झालं तर त्याच्यावरती काही ऑप्शन असेल तर तोही तुमच्यापर्यंत कळवतील. पण तुर्तास मॅडम नाशिक ते मुंबई आणि मुंबईवरून परत पुणे हा प्रवास करून तुम्ही खूप महत्वाचा वेळ दिलात आणि खूप छान गप्पा मारल्यात. त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार. थँक्यू माधव, थँक्स अ लॉट. सगळ्यात महत्वाचं मंडळी, हा जर पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. कारण तुमचं सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप मॅटर करतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला सेक्स रिलेटेड काही प्रश्न असतील आणि डॉक्टर सबिहा यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांची वेबसाईट आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन डॉक्टर सबिहा यांच्याशी नक्की बोलू शकता. सो वेबसाईट सुद्धा चेक करायला विसरू नका. थँक्यू.